अध्यक्ष बाळासाहेब सुंदर, रत्ना वाघे मॅडम, पूजा गोडेकर मॅडम, सचिन वाघ सर, प्रशांत इचके, सदस्य मंदार पाटील, भूषण गोडेकर, संदीप भुजबळ, महेश मोरे, पवन वाईकर, डॉक्टर मधुरा काळमोर, दीपाली नागरे मॅडम, अनुष्का शिंदे मॅडम, परशुराम वारळे, मनीषा गिरी मॅडम, विनायक वामन सर, व्यासपीठावर उपस्थित प्रशासनातील माझे सर्व सहकारी, उपमुख्याध्यापिका वाळिंबे मॅडम, उपप्राचार्य श्री काळे सर, पर्यवेक्षिका सौ भालेराव मॅडम, पाटील मॅडम, श्रीयुत शिंदे सर, श्रीयुत वलते सर, पालक शिक्षक संघाचे सचिव श्री राहुल नवले सर, सहसचिव श्री शेट्टी सर, पालक शिक्षक संघातील सर्व सदस्य, समोर उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आपला पालक शिक्षक संघ हा पुणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठा पालक शिक्षक संघ आहे। पालक शिक्षक संघाच्या माध्यमातून आपण अनेक उपक्रम राबवत असतो, त्यामध्ये विद्यार्थी कल्याणाचे सगळे उपक्रम असतात। आपण जाणता की आपण या ठिकाणी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना व गुरुवर्य सबनीस दत्तक पालक योजनेअंतर्गत जवळपास 2.5-3 लाख रुपयाचं साहित्य वाटप विद्यार्थ्यांसाठी केलं आहे। 10वी-12वी साठी, विशेषतः 12वी साठी आपण बरेचसे तज्ञ मार्गदर्शकही यातून बोलवले होते। वक्तृत्व स्पर्धाही आपण घेतल्या, त्याचा आज पारितोषिक वितरण आहे। 10वी-12वी चे विद्यार्थी, गुणवंत विद्यार्थी, त्यानंतर NMMS आणि 5वी आणि 8वी स्कॉलरशिप, या सगळ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आपण सत्कार करत असतो। आजही या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धेमध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार होत आहे। आजच्या या कार्यक्रमासाठी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। या पालक शिक्षक संघाच्या महिला दिन विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण प्रास्ताविक केलं, मनपूर्वक धन्यवाद। पालक शिक्षक संघाच्या वतीनं आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय महेश राऊत सर, प्रसिद्ध प्रवचनकार, प्रबोधनकार, प्रेरणादायी वक्ते, व्याख्याते यांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे। आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्याची विनंती आपल्या विद्यामंदिराचे मुख्याध्यापक आदरणीय तवल सर यांना करतो। आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे। आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय श्री महेश राऊत सर, प्रेरणादायी वक्ते, प्रवचनकार, प्रबोधनकार यांच्या आपल्याला ज्यांचं प्रबोधन ऐकायचंय, ज्यांचे विचार ऐकायचे, त्या प्रमुख पाहुण्यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतो आहे। यानंतर आपल्या विद्यामंदिराचे मुख्याध्यापक आदरणीय तवल सर यांचाही सत्कार या ठिकाणी होतो आहे। एक प्रातिनिधिक सत्कार आपण फक्त पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक यांचा या ठिकाणी करतो आहोत। उपाध्यक्ष आदरणीय मंदार पाटील सरांना या ठिकाणी विनंती आहे की आपण पालक शिक्षक संघाच्या वतीनं आदरणीय मुख्याध्यापक तवल सर यांचा या ठिकाणी सत्कार करावा। मॅडम पुढे या जाऊ। ओके, सर पुढे पालक शिक्षक सुरू करायचे। सलामी स्वराज्याच्या थोरल्या धन्याला, सलामी स्वराज्याच्या धाकल्या धन्याला, सलामी महाराष्ट्राच्या या स्वराज्याच्या कामी आलेल्या तमाम मावळ्यांना, आणि सलामी ज्या माता भगिनींनी हा महाराष्ट्र घडवला त्या सर्व माता भगिनींना। यानंतर संपूर्ण ग्रुप सलामी सादर करील आणि त्याच्यानंतर फ्रीस्टाईल होईल। वेळ कमी आहे, पटकन आपापली जागा घ्यायची आहे, पवित्र्यामध्ये उभं राहायचंय। हा खेळ पवित्र्याशिवाय खेळता येत नाही। कोणत्याही योद्ध्याला जेव्हा वार करायचा असतो
तेव्हा त्याला पवित्रा घ्यावा लागतो. वाघाला जर शिकार करायची असेल तर एक पाय मागे एक पाय पुढे. पवित्रा घेतल्याशिवाय वार होत नाही, पवित्रा घेतल्याशिवाय शिकार होत नाही. अतिशय सुंदर अशा प्रकारे हेलिकॉप्टर झालेला आहे मित्रांनो. धन्यवाद. यानंतर वेदिकाची फ्रीस्टाईल होईल. सुंदर अशा प्रकारची ही मुलगी जी आहे, खरं तर हिच्या पालकांना लाख लाख धन्यवाद दिले पाहिजेत. अतिशय लहान वयामध्ये या लेकराच्या हातामध्ये लाठी काठी आणि तलवार दिली आणि खऱ्या अर्थानं एक रणरागिणी घडवण्याचं काम या शेटे परिवाराने केलेलं आहे. आपणही देखील आपल्या मुलींना आपल्या मुलांना हे शिकवणं गरजेचं आहे. स्वाभिमान काय असतो, स्वसंरक्षण काय असतं हे आपल्या मुलांना समजलं पाहिजे. चला ग्रुप पटकन उभं राहायचंय. थोडे पलीकडे सारखा, थोडं पलीकडच्या बाजूला व्हायचंय म्हणजे मग लाठीला लाठी लागत नाहीये. थोडी जागेची अडचण झाली आहे. पुढच्या मुली जरा थोड्या मागे जा. महामुनी चुकून लाठी लागण्याची शक्यता आहे. सुरू करायचंय. अंदाज घ्यायचा इकडे इकडे लागते का लाठी. अतिशय नेत्रदीपकाचा हा सोहळा. मनगटामध्ये किती बळ असावं लागतं याचा अंदाज तुम्हाला आला असेल. लाठी फिरवणं शब्द सोपं आहे, परंतु फिरवणं अवघड आहे. दांडपट्टा, ज्या दांडपट्ट्यानं सय्यद वांड्याचा हात वरच्या वर उडवला तो दांडपट्टा, ज्या दांडपट्ट्यानं जीवा महाले इतिहासामध्ये अजरामर झाले तो दांडपट्टा हा बिनधारेचा आहे. धारेवाला जर असेल तर लाईन मध्ये लिंब उडवण्याचं काम करतो, तशीच मुंडकी छाटण्याचं काम करतो. ह्या दांडपट्ट्याचं हे काम आहे. हा दुहेरी धारेचा असतो. दोन्ही बाजूनी त्याला धार असते. दोन्ही बाजूनी त्याला बटाट्याची छकल उडवली आहे. पहा, बटाट्याची छकल उडवण्याचं काम हा बिनधारेचा दांडपट्टा करतो. तो जर धारेवाला असता तर काय झालं असतं. यानंतर डबल लाठी ज्ञानेश्वरी भोर सादर करते आणि 1-2 मिनिटांमध्ये हा कार्यक्रम आता संपन्नतेकडे जातोय. यानंतर कट्यार पट्टा वेदिका फिरवेल, त्याच्यानंतर चक्री होईल आणि या कार्यक्रमाची सांगता होईल. जिला कट्यारीची मूठ असते, खरं तर 2 पात्यांचा देखील असतोय कट्यार पट्टा. म्हणजे एका हातात 2 पाती, एका हातात 2 पाती, असे 4 पात्यांच्या मदतीनं तो खेळला जातो. परंतु आपल्याकडे साहित्याचा थोडीसा अभाव असल्यामुळे खरं तर सगळी हत्यारं तिचीच आहे. विनंती असेल पुढच्या वर्षी मान्यवरांना की आपण हे 1-2 हत्यारं घेऊया आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना ही तलवारबाजी हत्यारबाजी शिकवूया. सावकाश, छान, शाबास शाबास शाबास. पवित्रा बदलल्यानंतर वार करण्याची जागा बदलते. दुश्मनाला कळत नाही आपल्याला नेमका वार कुठून झालाय. तुम्ही एक दगड जरी फेकून मारला, असा टाकून दिला, तरी तो दगड अंगापर्यंत जात नाही. एवढं ताकद या लाठीच्या गतीमध्ये आणि लाठीमध्ये आहे. ही जी चक्री आहे ही खरं तर अग्नीचं असते. जागजागी त्याला असं टोकदार चाकू बांधलेले असतात, त्याला अग्नी असतो, परंतु आपण तो प्रयोग करत नाही. फक्त चक्री काय असते. शाबास शाबास. हळू हळू. चला गती द्या. पोझिशन बदलायची आता. ते गती घे. शाबास. अतिशय कौशल्यपूर्ण चाललेली ही चक्री. मन, बुद्धी आणि मनगट सगळ्याचा मेळ साधावा लागतो, तेव्हा अशी तलवारबाजी हत्यारबाजी करता येते. या कन्येचं करावं तेवढं कौतुक खूप आहे. धन्यवाद. सर्वांचं हार्दिक अभिनंदन. सन्माननीय व्यासपीठ व व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, शिक्षक, पालक, विद्यार्थी व सर्वच महिला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण शिक्षक पालक संघाच्या वतीने 8 मार्च जागतिक महिला दिन अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत. आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला जे आदरणीय प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत, आदरणीय महेश शरद राऊतजी, हे नातेपुते माळशिरस, जिल्हा सोलापूर या ठिकाणाहून आलेले आहेत. तर त्यांचे ग्रामोन्नती मंडळ व विद्या मंदिराच्या वतीने खूप खूप धन्यवाद आणि स्वागत. या कार्यक्रमाप्रसंगी मी त्यांचा अल्पसा परिचय करून देत आहे. संत तुकाराम महाराजांच्या ओवीप्रमाणे
जर म्हटलं गेलं तर शब्दांमुळे मंगल, शब्दांमुळे दंगल, शब्दांचे हे जंगल जागृत राहावे या उक्तीप्रमाणे त्यांचा परिचय करून देताना शब्द देखील अपुरे पडतील. परंतु असो, त्यांचा थोडक्यात अल्पसा परिचय मी या ठिकाणी करून देत आहे. महेश राऊतजींचे शिक्षण MBA, M.Com, बँकिंग, फायनान्स मधून झालेले आहेत. तसेच ते उत्तम व्याख्याते, प्रशिक्षक, प्रवचनकार, प्रबोधनकार, एक उत्तम निवेदक देखील आहेत. वयाच्या 5व्या वर्षापासून वक्तृत्वाला त्यांनी सुरुवात केली आणि त्या वक्तृत्वाचा अनुभव त्यांना 30 वर्षापासून अधिकचा आहे. तसेच इयत्ता 1ली ते 12वी मध्ये 150हून अधिक वक्तृत्व स्पर्धांमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. संपूर्ण राज्यभर आध्यात्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी प्रवचन व प्रबोधन देखील केलेले आहे. तसेच राजकीय, सामाजिक, धार्मिक, साहित्यिक, कौटुंबिक कार्यक्रमांचे निवेदन देखील त्यांनी केलेले आहे. विविध सामाजिक विषय, महान व्यक्तींविषयी व्याख्यान देखील त्यांनी केलेली आहेत. विविध कौशल्य विकसन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन देखील महेश राऊतजींनी घेतलेले आहे. तसेच विविध सामाजिक पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित केलेला आहे, गुणगौरव केलेला आहे. तसेच 10 वर्षाच्या नामांकित खाजगी क्षेत्रातील कंपन्यांचा वित्त विभागाच्या कामकाजाचा त्यांना अनुभव देखील आहे. तसेच ते एका नामांकित डिजिटल मार्केटिंग कंपनीचे संस्थापक देखील आहे. अशा पद्धतीने त्यांना त्यांच्या बहुमोल व्याख्यानातून आपल्या सर्वच विद्यार्थ्यांना, सर्व शिक्षकांना, सर्वच पालकांना खूप असं बहुमोल मार्गदर्शन मिळणार आहे आणि त्यांचे बहुमोल मार्गदर्शन आपण नक्कीच आत्मसात करूया. तर मग चला ऐकूया आपण त्यांच्या व्याख्यानातून आतून असं प्रबोधन. एवढेच बोलून मी थांबतो. मित्रांनो, आजच्या आपल्या पाहुण्यांचं मनोगत ऐकण्यापूर्वी एक छोटासा आपला बक्षीस समारंभाचा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी आपण घेत आहोत. पालक शिक्षक संघातर्फे ज्या वक्तृत्व स्पर्धा घेतल्या जातात त्या आपल्या विद्यामंदिरामध्ये 16 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आल्या. इयत्ता 5वी ते 7वी, 8वी ते 10वी आणि 11वी 12वी या 3 गटांमध्ये वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ या ठिकाणी आपण सुरू करत आहोत. बक्षिसाचं स्वरूप आहे ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम. या ठिकाणी गटवाईज ज्या वेळेला विद्यार्थ्याचं नाव पुकारलं जाईल लगेचच विद्यार्थ्यांनी पुढे यायचंय आणि जर पालक आलेले असतील तर कृपया आपणही आपल्या पाल्याबरोबर पुढे यावं ही नम्र विनंती. सुरुवात करत आहोत. सर्वात प्रथम इयत्ता 5वी ते 7वीचा गट. प्रथम क्रमांक कुमारी खेबडे श्रीकला नोणा, इयत्ता 6वी ई. चला जोरात टाळ्या द्यायच्या विद्यार्थ्यांसाठी. या विद्यार्थिनीला प्रथम क्रमांक मिळालेला आहे इयत्ता 5वी ते 7वी गटामध्ये. व्यासपीठावरील मान्यवरांना मी विनंती करते की या विद्यार्थिनीला आपण बक्षीस द्यावं. रोख रक्कम ₹1000, ट्रॉफी आणि सन्मानपत्र या विद्यार्थिनीला देण्यात येत आहे. आपल्या या विद्यार्थिनीसाठी विद्यार्थी मित्रांनो जोरात टाळ्या वाजवणे आपलं काम आहे. त्यानंतर पुढील विद्यार्थिनी दवंडे गौरी राहुल. 5वी ते 7वी गटामध्ये द्वितीय क्रमांकाची विद्यार्थिनी कुमारी दवंडे गौरी राहुल, इयत्ता 7वी ई. बक्षिसाची रोख रक्कम ₹500, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र. कुमारी नागरे प्रांजली या विद्यार्थिनी पुढे यावं. पालक पण आहेत या ठिकाणी. तृतीय क्रमांकाची विद्यार्थिनी कुमारी नागरे प्रांजली विजय या विद्यार्थिनीचे पालक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते पालक शिक्षक संघाच्या कार्यकारिणीमध्ये आहेत. या विद्यार्थिनीचा तृतीय क्रमांक, रोख रक्कम ₹250, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी. पुढची विद्यार्थिनी
कुमारी कांबळे सदिच्छा तिने पुढे कुमारी नागरे प्रांजली विजय या विद्यार्थिनीचा सत्कार होत आहे. रोख रक्कम 250 रुपये, ट्रॉफी, प्रमाणपत्र सर्व व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते या विद्यार्थिनीचा गुणगौरव होत आहे. मुलांना जोरदार टाळ्या वाजवायच्या. पुढील विद्यार्थिनी कुमारी कांबळे सदिच्छा प्रदीप या विद्यार्थिनीचा उत्तेजनार्थ क्रमांक आहे. या विद्यार्थिनीसाठी ट्रॉफी आणि प्रमाणपत्र शालेय व्यवस्थापन व्यवसाय विभाग प्रमुख आदरणीय थोरात सर यांच्या हस्ते या विद्यार्थिनीला पारितोषिक देण्यात येत आहे. पुढील गट इयत्ता 8वी ते 10वी गट. प्रथम क्रमांक कुमारी कळंबे मानसी भाऊसाहेब, इयत्ता 10वी ई. चला पटकन. प्रथम क्रमांकाची ही विद्यार्थिनी कुमारी कळंबे मानसी भाऊसाहेब. 1000 रुपये रोख, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र. पालक शिक्षक संघातर्फे या विद्यार्थिनीला बक्षीस देण्यात येत आहे. पुढील द्वितीय क्रमांकाचा जो नंबर आहे तो विभागून देण्यात आलेला आहे. त्यातील पहिला क्रमांक कुमारी महामनी मंजिरी किशोर, इयत्ता 9वी ग. चला. आणि तिच्या मागे कुमारी लांडे भक्ती सुरेश हिने पण यायचे. द्वितीय क्रमांकाची विद्यार्थिनी कुमारी महामनी मंजिरी किशोर. रोख रक्कम रुपये 500, ट्रॉफी व प्रमाणपत्र पालक शिक्षक संघातर्फे या विद्यार्थिनीला देण्यात येत आहे. प्रशांत इचके आणि सन्माननीय भाऊ आरोळे यांच्या हस्ते. सन्माननीय मंदारभाऊ पाटे आणि सन्माननीय पवनशेठ वायकर यांच्या हस्ते द्वितीय क्रमांकाचं हे पारितोषिक कुमारी लांडे भक्ती सुरेश. रोख रक्कम रुपये 500, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र या विद्यार्थिनीला देण्यात येत आहे. सन्माननीय मोरे साहेब आणि सन्माननीय भूषण गोडेकर साहेब, आपण तृतीय क्रमांकाचं पारितोषिक द्यावं ही आपणास विनंती. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे कुमारी गाढवे संस्कृती गणेश. रोख रक्कम रुपये 250, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र. त्या पुढील विद्यार्थ्यांनी काय करायचंय? कुमारी गहिने कृष्णा आणि काळे देवेश पुढे येऊन थांबायचे. गहिने कृष्णा आणि काळे देवेश यांनी स्टेजच्या उजव्या बाजूला येऊन थांबायचं. कुमारी गाढवे संस्कृती गणेश या विद्यार्थिनीचा सत्कार होत आहे. सन्माननीय संदीप भुजबळ आणि सन्माननीय बाळासाहेब फुलसुंदर यांच्या हस्ते पुढील पारितोषिक वितरण संपन्न होत आहे. उत्तेजनार्थ क्रमांक कुमारी गहिने कृष्णा संतोष, इयत्ता 9वी ग. ट्रॉफी व प्रमाणपत्र. पुढील उत्तेजनार्थ क्रमांक काळे देवेश सयाजी. काळे देवेश सयाजी यास ट्रॉफी आणि प्रमाणपत्र क्रमांक उत्तेजनार्थ. अकरावी 12वी गट. प्रथम क्रमांक कुमारी पवार यशस्वी ज्ञानेश्वर, 12वी वाणिज्य ही. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पालक शिक्षक संघ कार्यकारिणी सन्माननीय वाघ साहेब यांच्या हस्ते 1000 रुपये रोख रक्कम, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र या मुलीला देण्यात येत आहे. पुढील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक कुमारी चानोदिया सेजल मनोज, 12वी कला अ. द्वितीय क्रमांक. बक्षिसाची रक्कम रोख रुपये 500, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र. आणि शेवटचं पारितोषिक तृतीय क्रमांकाचं कुमारी वाघ समीक्षा तुकाराम, 11वी विज्ञान ड. रोख रुपये 250, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र.
आयोजित हा बक्षीस समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे. आमच्या विद्यामंदिराचं हे अमोल नेतृत्व आणि कर्तृत्व आपल्या समोर आहे. खूप खूप अभिमान वाटतो आज महिला दिनाच्या दिवशी. धन्यवाद. व्यावसायिक विभागाच्या सहाय्यक पदावर जे कार्यरत होते असे सन्माननीय बाळकृष्ण मारुती शिंदे सर. आपल्या सेवा काळाची सुरुवात 1 फेब्रुवारी 1992. आता जो आपण कार्यक्रम घेतोय हा सेवानिवृत्त झालेल्या आणि सेवानिवृत्त होत असलेल्या शिक्षकांचा सन्मान सोहळा घेत आहोत. सर्वात प्रथम आपण व्यावसायिक विभागाचे सहशिक्षक सन्माननीय बाळकृष्ण मारुती शिंदे सर यांच्या सन्मान सोहळ्यास सुरुवात करत आहोत. आपल्या सेवा काळाची सुरुवात 1 फेब्रुवारी 1992. आपला एकूण सेवा काळ 32 वर्ष 6 महिने. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना कौशल्याला वाव देणारे आपण. विद्यार्थ्यांपुढे व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारे आपण. एक उत्तम शिक्षक. सामाजिक जाणीव जागृतीचे भान ठेवून प्रबोधनपरक आणि संवेदनशील लेखन करणारे आपण साहित्यिक. विद्यार्थ्यांशी निगडीत असे सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यात आपण उत्स्फूर्त सहभाग नोंदवलेला आहे. सहकाराचा गाढा अभ्यास, अभ्यासू, सहकार्य वृत्ती आणि मनमिळावू स्वभाव असे आपले व्यक्तिमत्व. आपल्या नियत वयोमानानुसार दिनांक 31 जुलै 2024 रोजी आपण सेवानिवृत्त झालेले आहात आणि म्हणूनच आपल्या शैक्षणिक कार्याचा गुणगौरव म्हणून पालक शिक्षक संघातर्फे आपणास शॉल, बुके आणि सन्मानपत्र देऊन आज आपला यथोचित असा सन्मान करण्यात येत आहे. प्रथम सन्मानपत्राचे वाचन करत आहेत ज्युनियर कॉलेजच्या शिक्षिका आदरणीय सौ ललिता व्यवहारे मॅडम. सर्वात प्रथम आपल्या संकुलाचे संस्थापक आदरणीय नानासाहेब यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करून त्याचबरोबर सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर सर्वांचं स्वागत. त्याचबरोबर आज जे आपले त्याच्या मागील साधारणपणे 31 जुलै 2024 सेवानिवृत्त होत झालेले बाळकृष्ण श्री बाळकृष्ण मारुती शिंदे सर यांना जे सन्मानपत्र दिलेलं आहे त्याचं वाचन मी थोडक्यामध्ये करत आहे. ग्रामोन्नती मंडळाचे गुरुवर्य रापो सबनीस विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे पालक शिक्षक संघ सन 2024-25 सन्मानपत्र सेवानिवृत्त शिक्षक माननीय प्राध्यापक बाळकृष्ण मारुती शिंदे सर. कार्यकाल की त्यांचं ते जेव्हा या ठिकाणी आलेले आहेत तो दिनांक आहे 1 फेब्रुवारी 1992 आणि निवृत्त आहे ते 31 जुलै 2024 रोजी गुरुवर्य रापो सबनीस विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या व्यावसायिक विभागात कॉमर्स ग्रुपच्या इयत्ता 11वी-12वी मार्केटिंग रिटेल मॅनेजमेंट या विषयाच्या अध्यापनाचे कार्य केले. अध्यापन करत असलेल्या विषयाचा दरवर्षी 12वीचा निकाल 100%, अनेक वर्ष विद्यार्थी बोर्डात मेरिट लिस्ट मध्ये देखील चमकलेले आहेत. दरवर्षी जुन्नर तालुका मुख्याध्यापक संघाने प्रमाणपत्र देऊन गौरविले आहे. सन 2020-21 ते 2022-23 या सलग 3 वर्षाच्या त्यांच्या इयत्ता 12वीच्या वर्गाचा निकाल 100% लागलेला असून हॅट्रिक साधलेली आहे. आजपर्यंतच्या त्यांच्या 80 ते 90% विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे उद्योग व्यवसाय सुरू केलेले आहेत. काही विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन विविध आस्थापनांमध्ये चांगल्या रोजगाराच्या संधी प्राप्त केलेल्या आहेत. माननीय जिल्हा व्यवसाय शिक्षण अधिकारी महासंचालकांच्या मार्गदर्शनाखाली तालुका, जिल्हा व विभागीय पातळीवर आयोजित केलेल्या क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धा, करिअर फेअर, भरती मेळावे अशा अनेक उपक्रमांमध्ये सहभाग माननीय शिक्षण उपसंचालक पुणे विभाग व जिल्हा परिषद पुणे आणि ग्रामोन्नती मंडळ नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे जिल्हा विज्ञान प्रदर्शनामध्ये उत्स्फूर्त सहभाग. 3 दिवसीय विभागीय विज्ञान नाट्य स्पर्धांचं परीक्षण म्हणून कामकाज पाहिले. समाजसेवा शिबिर, डिअर कॉलेज यामध्ये शिबिरार्थी
विद्यार्थी पालकांना प्रौढ शिक्षण व अंधश्रद्धा या विषयावर मार्गदर्शन केले. ग्रामोन्नती मंडळाचे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय या ठिकाणी कॉलेज सुरू झाल्यानंतर सुरुवातीला 2 वर्ष बीकॉमच्या वर्गांना अध्यापनाचे कार्य केलेले आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत गुरुवर्य राप सबनीस विद्यामंदिर नारायणगाव या केंद्रावर सुरुवातीपासूनच अनेक वर्ष बीकॉमच्या वर्गांना अध्यापनाचे कार्य केलेले आहे. जिल्हा उद्योग केंद्र, उद्योजकता विकास यांनी आयोजित केलेल्या स्वयंरोजगार शिबिरात वाणिज्य, विपणन इतर विषयावर व्याख्याने दिलेली आहेत. अनेक ठिकाणी कवी संमेलनामध्ये सहभाग घेतलेला आहे. जय हिंद नॅशनल क्लब नारायणगाव भव्य ग्रुप डान्स स्पर्धांचे परीक्षक म्हणून कामकाज पाहिलेले आहे. कोरोना काळात कोविड योद्धा म्हणून सामाजिक कार्य केलेले आहे. आणि विशेष बाब 31 जानेवारी 2025 रोजी स्वलिखित बहुजनांनो काव्यसंग्रह आणि कुणी दर देतं का दर नाट्यछटा संग्रह या 2 पुस्तकांचे अनेक कवी, लेखक, सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या उपस्थितीत ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषीरत्न माननीय अनिल गमाजी मेहर यांच्या शुभास्ते प्रकाशन केलेले आहे. अशा उपशिक्षक पदावर कार्यरत असलेल्या नियत वयोमानानुसार दिनांक 31 जुलै 2024 रोजी सेवानिवृत्त होत असलेल्या यशस्वी उपशिक्षक पदावर असलेल्या भरीव योगदानाबद्दल आपल्याला सन्मानपत्र सन्मानपूर्वक प्रदान करताना आम्हाला परमानंद होत आहे. धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते या ठिकाणी आपण शिंदे सरांचा गौरव करायचा आहे. शिक्षक पालक संघाची कार्यकारिणी सुद्धा आपण सुद्धा पुढे यायचे. आपल्या वतीने या ठिकाणी हा सत्कार होतोय. आयुष्याच्या वादळातून पार होताना शिरे सगळ्यांचीच किनाऱ्यावर लागतात, पण पाठीवर हात ठेवून लढ म्हणणारे सर आपल्यासारखे शिक्षक असावे लागतात. आदरणीय प्राध्यापक बाळकृष्ण मारुती शिंदे सर यांचा पालक शिक्षक संघातर्फे सन्मान होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या आपल्या शिक्षकांसाठी. आज आपला सन्मान होताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. ह्या जोरदार असल्या पाहिजेत. गुरुवर्य पहिला ऐका. गुरुवर्य राजाराम परशुराम सबनीस विद्यामंदिराचे सन्माननीय मुख्याध्यापक आदरणीय श्रीयुत सतीश उदयसिंह तंवर. ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवर्य राप सबनीस विद्यामंदिरामध्ये 1 डिसेंबर 1992 रोजी उपशिक्षक पदावर आपली नेमणूक झाली. उपशिक्षक, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक ते मुख्याध्यापक असा 32 वर्ष 8 महिन्यांचा आपला प्रदीर्घ सेवाकाळ. विद्यार्थी, शिक्षक आणि विद्यामंदिरासाठी जे जे काही सर्वोत्तम करता येईल ते निरंतर करण्याचा आपला ध्यास. हिंदी, मराठी विषयाचे उत्कृष्ट अध्यापन, विषयाचा गाढा अभ्यास, बेस्ट स्काउटर प्रतिनिधी, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव, एक उत्तम प्रशासकीय प्रमुख आणि नेतृत्व, आपल्या पदाप्रती अतिशय कर्तव्यनिष्ठ एक मुख्याध्यापक म्हणून शाळेत प्रभावी शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी, कार्यकुशल, शिस्तप्रिय, स्वभावात स्पष्टोक्तेपणा आणि वागणेही तितकेच पारदर्शक असे सर आपले व्यक्तिमत्व. आपल्या नियत वयोमानानुसार दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी आपण सेवानिवृत्त होत आहात आणि म्हणूनच आपल्या शैक्षणिक कार्याचा गुणगौरव म्हणून पालक शिक्षक संघातर्फे आपणास शॉल, बुके आणि सन्मानपत्र देऊन आपला यथोचित असा सन्मान करण्यात येत आहे. सदर सन्मानपत्राचे वाचन करत आहे पालक शिक्षक संघाचे विभाग प्रमुख तथा सचिव आदरणीय श्रीयुत राहुल नवले सर. आपणास विनंती. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि माझे प्रिय लाडके विद्यार्थी, या ठिकाणी सांगायला काय हरकत नाही, वर्षभरामध्ये पालक शिक्षक संघाचे जे काही कार्यक्रम होत असतात, माननीय अध्यक्ष आणि विद्यामंदिराचे मुख्याध्यापक आदरणीय तंवर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इथे उपस्थित स्टेजवर जे पालक शिक्षक संघाचे जे काही कार्यकारिणी उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य या ठिकाणी बसलेले आहेत, सर्व कार्यक्रम जे आहे ते तुमच्यासाठी आहे.
आता तुम्ही पाहिलं की वक्तृत्व स्पर्धेमध्ये सुद्धा मुलांना आपण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केलेला आहे. पाहुण्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आमची जी काही विद्यामंदिर जे आहे या ठिकाणी विभागामध्ये प्रथम क्रमांक, माझी शाळा सुंदर शाळा प्रथम क्रमांक म्हणून 21,00,000 पारितोषिक आमच्या विद्यामंदिराला मिळालेलं आहे. आमच्या विद्यामंदिराचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापिका, उपप्राचार्य, सर्व पर्यवेक्षक आणि सर्वात महत्त्वाचे आमचे पालक शिक्षक संघ कार्यकारिणी यांच्यामुळे हे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतात. आता सन्मान करूया आपण पालक शिक्षक संघाच्या वतीने आपल्या विद्यामंदिराचे मुख्याध्यापक आदरणीय तव्वल सर. पण तत्पूर्वी जे काही सन्मानपत्र आहे या ठिकाणी मी त्याचं वाचन करतोय. माननीय श्री सतीश उदयसिंह तव्वल सर, मुख्याध्यापक गुरुवर्य रापळ सबनीस विद्यामंदिर. हे ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवर्य रापळ सबनीस विद्यामंदिरामध्ये 1 सप्टेंबर 1992 रोजी उपशिक्षकपदी सेवेत रुजू झाले व 30 एप्रिल 2025 रोजी 32 वर्ष 8 महिन्याच्या सेवेनंतर मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त होणार आहे. सरांनी इयत्ता 8वी ते 10वीच्या वर्गांना मराठी व हिंदी विषयाचे अध्यापन केले. इयत्ता 10वीचा निकाल प्रतिवर्षी जवळपास 100% असायचा. तसेच इयत्ता 10वी हिंदी या विषयात परीक्षक व नियामक म्हणून त्यांनी आपण कार्य केले आहे. विद्यामंदिरातर्फे प्रतिवर्षी प्रकाशित केल्या जाणाऱ्या एकलव्य व नियतकालिकेंचे कार्यकारी संपादक, पालक शिक्षक संघाचे सचिव, हिंदी विभाग प्रमुख या जबाबदारीही आपण यशस्वीपणे पार पाडलेल्या आहेत. स्काउट विभागात आपण जुन्नर तालुका स्काउटर प्रतिनिधी, जिल्हा स्काउटर प्रतिनिधी म्हणून कार्य केलेले आहे. तसेच पुणे जिल्हा स्काउटचे सहाय्यक जिल्हा आयुक्त या पदावर आपण 5 वर्ष कार्य केलेले आहे. आपल्या प्रयत्नांनीच स्काउट गाईड प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलनात सहभागी होण्यास सुरुवात झाली. लंडन येथे 2007 साली झालेल्या स्काउट जांबोरीत आपण विद्यार्थ्यांसह सहभागी होऊन शाळेचे प्रतिनिधित्व केलेले आहे. पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक व मुख्याध्यापक या पदावर कार्य करताना शाळेला मिळालेल्या 2023-24 मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा विभागात तृतीय, 2024-25 पुणे विभागात प्रथम, संत सोपान काका आदर्श शाळा पुरस्कार, संस्थाचालक शिक्षण मंडळ तालुका प्रथम क्रमांक पुरस्कारात आपलाही मोलाचा वाटा आहे. गुरुवर्य रापळ सबनीस विद्यामंदिर शिक्षक सेवक पतसंस्थेत 10 वर्ष संचालक, पुण्यश्लोक अहिल्याबाई शिक्षक पतसंस्थेत स्थापनेपासून संचालक उपाध्यक्ष पदावर आपण कार्य केलेले आहे. विविध गुणदर्शन विभागात काम करताना आपण सकाळ नाट्य वाचन स्पर्धेत उत्कृष्ट दिग्दर्शक, जिल्हा परिषद नाट्य स्पर्धेत हिंदी एकांकिकेच्या दिग्दर्शनासाठी उत्कृष्ट असं दिग्दर्शक पुरस्कार मिळाला. आपल्या कार्यकाळात मंडळाच्या वतीने अनेक भौतिक सुविधा आकारास आल्या. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात ग्रामोन्नती मंडळाच्या सहकार्यामुळे आपल्या प्रयत्नांना यश आलेलं आहे. अशा या उपशिक्षक, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक व मुख्याध्यापक या पदावर कार्य केलेल्या व नियत वयोमानानुसार दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी आपण सेवानिवृत्त होत असलेल्या या यशस्वी मुख्याध्यापकांना आपल्या भरीव योगदानाबद्दल हे सन्मानपत्र सन्मानपूर्वक प्रदान करताना आम्हा पालक शिक्षक संघ, विद्यामंदिर, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक वृंद आणि आमच्या लाडक्या विद्यार्थ्यांच्या वतीने आपणाच या ठिकाणी आपला सर्वांच्या वतीने भव्य दिव्य असा गौरव होत आहे. मी सर्वच मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी तव्वल सरांचा या ठिकाणी गौरव करायचा आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी सरांचा गौरव करत आहोत. पालक शिक्षक संघ कार्यकारिणी आपण सर्वांनी थोडं पुढे यायचे. शिंदे सर, वलटे सर, आपण पुढे या. सही, कभी आप डांटते हैं तो कभी आप प्यार जताते हैं. सही रास्ते पर आप हमें चलना सिखाते हैं. जो हमें जमीन से आसमान तक उठाए, ऐसे हमने अपने अनोखे गुरु पाए. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सरांसाठी एकदा जोरदार करा. आपल्याप्रती सर्वांची हीच विनम्रतेची आणि कृतज्ञतेची सद्भावना. धन्यवाद. सगळे मुली घडवलेले आहेत, तेव्हा तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. कोल्हे सर, आपण या लवकर या.
लेझिम, लाठीकाठी, शिवजयंतीला सुद्धा सरांनी लेझिम पथक उत्कृष्ट असं तयार केलेलं होतं. लाठीकाठी, भरीव असे कार्यक्रम गुरुवारी रापल सबनीस विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय. एकदा जोरदार टाळ्या वेदिकासाठी. धन्यवाद. धन्यवाद सर. शत्रू तोडवला, लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढवला, जिजाऊने राजा शिवछत्रपती घडवला, महाराणी ताराबाईने महाराष्ट्रभूमीत औरंगजेब रडवला. श्री म्हणजे जन्मदाती, श्री म्हणजे संस्कृती, श्री म्हणजे नाविन्याचा वसा, श्री म्हणजे घराचं घरपण, श्री म्हणजे महान कार्य. अशा ह्या स्त्रीला, या स्त्री शक्तीला मानाचा मुजरा करण्याची आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्याची विनंती आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, प्रेरणादायी वक्ते, प्रवचनकार, प्रबोधनकार, व्याख्याते आदरणीय महेश राऊत सर. असंच एका शाळेमध्ये मी जेव्हा व्याख्यानासाठी गेलो होतो तेव्हा विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला. विद्यार्थी ध्यान देऊ नये का, कारण भाषणामध्ये भाषण करण्याच्या प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. मी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला, अतिशय गंभीर प्रश्न होता. प्रश्न असा विचारला की विद्यार्थ्यांना मला सांगा, सत्य आणि भ्रम यामध्ये फरक काय? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द ट्रूथ अँड इल्युजन? सत्य आणि भ्रम यामध्ये फरक काय? एक हुशार विद्यार्थी उभा राहिला आणि मला म्हणाला, सर तुम्ही भाषण करताय हे सत्य आहे आणि तुमचं भाषण आम्ही ऐकल्यासारखं करणार आहे, हा तुमचा भ्रम आहे. परंतु असे विद्यार्थी इथे नाहीत याची मला आल्या आल्या प्रांगणामध्ये खात्री झाली. कारण तुमची इतकी सुंदर शाळा, इतकं सुंदर संकुल, इतके सुंदर विद्यार्थी, इतका सुंदर पालक शिक्षक संघ आणि इतके सगळे गुणी विद्यार्थी, जोरदार टाळीने आपण स्वतःसाठी एकदा कौतुक करूया. अर्थात अर्थहीन औचित्य जे आहे ते जागतिक महिला दिनाचं आणि प्राचार्यांचं मानाने तेवढे आभार कमी आहे. जागतिक महिला दिनाला शक्यतो पुरुष वक्त्यांना जास्त डिमांड नसते, महिला वक्त्यांना सगळीकडे बोलवलं जातं. पण इथल्या कदाचित महिला भगिनी पुरुषांच्या तोंडून कौतुक ऐकायचं आहे म्हणून एका पुरुष वक्त्याला या ठिकाणी बोलवलेलं आहे. आणि अतिशय प्रामाणिकपणाने सांगतो, यामध्ये पुरुषांना कधीही कुठला कमीपणा वाटलेला नाही आणि तो वाटणंही गरजेचं नाही. कारण या निसर्गाने सृष्टीच्या निर्मितीचा अधिकारच तुम्हाला स्त्रीला दिलेला आहे. माझ्या जन्माची सुरुवात मी पुरुष जरी असेल आणि मला कितीही पुरुषार्थ जरी गाजवायचा असेल, तर माझ्या जन्माचा प्रारंभ जर एका स्त्रीच्या उदरातून होत असेल तर तिचं कौतुक करण्यासाठी माझा कमीपणा कसला? तुम्ही माझी आई आहात, तुम्ही माझी ताई आहात. काही दिवसापूर्वी अतिशय अभिमानाने एक गोष्ट मी सांगितली जायची, पण नंतर रिसर्च केल्यानंतर कळालं की काळानुसार वेळेनुसार त्यामध्ये बदल होतो. आणि ती घटना अशी होती की जगाच्या पाठीवरती अनेक सुंदर सुंदर मूर्तिकार झाले होते आणि ठराविक काळापर्यंत जेव्हा पाहिलं तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की जितकेही जगाच्या पातळीवरती सुंदर शिल्पकार मूर्तिकार झालेले आहेत ते सगळे पुरुष होते. महिला सगळ्या क्षेत्रात त्यांनी कुठलंच क्षेत्र सोडलं नाही, सगळं क्षेत्र काबीज केलं. माझ्यासारख्या पुरुषाला थोडीशी संधी मिळाली की महिला या क्षेत्रात नाहीये आणि असेल तरी ती सर्वोत्कृष्ट नाहीये. म्हणून मी थोडासा माझा कदाचित हा एक विचार एका महान व्यक्ती समोर मांडला. पण आपण म्हणतो की महिला सगळ्या क्षेत्रात त्यांनी शौर्य क्षेत्र काबीज केली, पण मी बघतो मूर्तिकार शिल्पकार
आजकाल आहेत, पुण्यामध्ये पण मला एक शिल्पकार महिला भगिनी भेटल्या, म्हणून मी सांगतो की काळानुसार वेळेनुसार त्यामध्ये बदल झालेला आहे. पण एका काळापर्यंतच अभ्यास केला तेव्हा मला कळालं होतं की तिथे फक्त पुरुष मूर्तिकार होते, शिल्पकार होते. आणि मी एका अशाच महान शिक्षकांना प्रश्न विचारला की पुरुषच शिल्पकार आहे, पुरुषच मूर्तिकार आहे, महिला तर तिथे पोहोचलेल्या नाहीये. तेव्हा त्या शिक्षकांनी इतकं छान मला उत्तर दिलं आणि माझ्यातलं पुरुषत्व झंझाडून टाकलं होतं. ते शिक्षक म्हणतायत, अरे जी स्वतःच्या गर्भामध्ये 9 महिने जिवंत मूर्ती घडवते ती दगडाच्या मूर्ती बनवण्यामध्ये तिला काय रस असणार आहे? दगडाच्या मूर्ती बनवायचं काम पुरुषांचं आहे, पण जिवंत मूर्त्या घडवायचं काम जर कोणाचं असेल तर ते एका महिलेचं आहे. निसर्गानं तिला ते वरदान दिलेलं आहे, स्वतःच्या गर्भामध्ये 9 महिने आपल्याच हाडा मांसाचा गोळा तयार करायचा. कधीतरी 2 किलो 3 किलोचा दगड स्वतःच्या पोटावरती ठेवून बघा. एक ठराविक काळ गेल्यानंतर जाणवतं की तो किती ओझा आहे आणि त्याचा किती वेदना आणि त्रास आहे. निसर्गाने सगळ्यात मोठ्या वेदना आणि तितकाच आनंद एका माऊलीच्याच फक्त झोळीमध्ये टाकलेला आहे, जेव्हा ती मातृत्वाचा अधिकार गाजवते आणि या निसर्गाला पुन्हा एकदा, मग तो पुरुष असेल स्त्री असेल, जन्माला घालते. आज खरं तर जागतिक महिला दिन म्हणजे समाजामधील महिलांचं जे योगदान आहे ते अधोरेखित करण्याचा दिन. जागतिक महिला दिन म्हणजे महिलांचं कौतुक करण्याचा दिन. जागतिक महिला दिन म्हणजे महिलांचा सन्मान करण्याचा दिन आणि त्याच सोबत एक संकल्प करण्याचा सुद्धा दिन. संकल्प करत असताना फक्त इतिहासाचे दाखले घेऊन चालणार नाहीयेत, तर इतिहास वाचत असताना वर्तमान काळात काय घडतंय याचं सुद्धा भान आम्हाला ठेवावं लागेल. आणि वर्तमान काळात काय घडत असताना भविष्य आम्हाला काय असलं पाहिजे याचा सुद्धा नीटनेटका विचार आम्हाला करता आला पाहिजे. इतिहासाची पानं बघितली तर ती पानं तितकी संमिश्र पद्धतीने रंगवलेली आहे. याच इतिहासामध्ये कदाचित ज्या माऊलींना, ज्या मातांना त्रिवार अभिवंदन केलं पाहिजे, अनेक व्याख्याते सुरुवातीला अभिवंदन करून करतात, परंतु थोडंसं आपलं लक्ष घेत असताना मी विषयाकडे जातोय की आजही आपण ज्यांचं अतिशय महिला म्हणून अभिवादन करतो, ज्यांना सुरुवातीला भगवान गौतम बुद्ध जरी जगाला शांतीचा, प्रेमाचा संदेश दिला असेल, करुणेचा संदेश दिला असेल, तरी त्याच्या पाठीमागे कुठेतरी त्या यशोमतीचा त्याग होता. तेव्हा भगवान बुद्ध घडले होते. जगाला हिंदू धर्माचं महत्व अधोरेखित करणारा नरेंद्र नावाचा एक युवक 7 समुद्रापलीकडे पोहोचून अमेरिकेमध्ये जेव्हा सगळ्या धर्म परिषदेमध्ये आपलं एक वेगळं महत्व आणि विचार अध्यात्माचा मांडतो, तेव्हा त्या स्वामी नरेंद्राला घडवणारी तिची आई अधोरेखित केल्याशिवाय राहिली जाऊ शकत नाहीये. या देशाची राज्यघटना ज्यांनी लिहिली ते खूप शिकले, ते खूप तज्ञ ज्ञानी होते, पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा आपला शिक्षण काळ पूर्ण करत होते, किंबहुना हे सगळं लिखाणाचा प्रपंच उरकत होते, तेव्हा संसाराची जबाबदारी पार पाडत, संसाराचे चटके त्या महामानवापर्यंत जे पोचून दिले नाहीयेत अशी लिहिलेल्या कोणी जर सांभाळली असेल तर ती माता रमाई होती. स्वराज्याचं देखणं स्वप्न उभा केलं पाहिजे, ज्याच्या उदरातून एक नाहीये, जिने 2 छत्रपती या मातीला दिले, त्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊजी असतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला शिक्षणाचा अधिकार जिने दिला ती आमची सावित्रीमाई असेल. कोणाकोणाला अभिवादन करायचं? 1800च्या काळामध्ये तुम्हाला शिक्षण मिळावं म्हणून जो संघर्ष केला, आजही इतिहासाची पानं चालली तर डोळ्यामध्ये पाणी येतं. जेव्हा ज्योतिबा फुलेंनी अगदी छोट्या वयामध्ये लग्न झाल्यानंतर सावित्रीमाईनं सांगितलं होतं की तू फक्त चूल आणि मूलपुरतं मर्यादित राहू नको, तुला जर समाज घडवायचा असेल तर तुला अक्षरांची ओळख करावी लागेल, तुला या समाजाला दिशा मार्गदर्शन करायचं असेल तर तुला सुशिक्षित व्हावं लागेल, आणि तुला जर समाज वाचवायचा असेल तर तुला स्वतःला वाचावं लागेल. सावित्रीमाई म्हणते की मला 10च्या ऐवजी 15 भाकऱ्या करायला सांगा, मी करेल, पण हे मला जमणार नाहीये. बोलतात जमणार नाहीये, जमणार नाही हा शब्द स्त्रीच्या नजरेमध्ये असूच शकत नाहीये. जगामध्ये सगळ्यात मोठ्या वेदना जर कोणत्या असतात तर त्या प्रसूती काळाच्या असतात, आणि त्या झेलण्याची ताकद जर निसर्गाने तुम्हाला दिलेली आहे तर तुम्ही कमजोर कशा? तुम्ही तर कणखर आहात. समाजाने अशी व्यवस्था बनवली असेल
ज्याच्यामुळे तुम्हाला कणखर म्हणून कदाचित कुठे अधोरेखित केलं असेल. तो व्यवस्था, तो काळ, ती परंपरा, ते अन्याय सगळीकडेच झाला का? घडला ना. त्यातून पण जिजाऊ माता घडल्या, त्यातून पण रमाई माता घडल्या, त्यातून पण सावित्रीमाई पुढे आल्या. अहो, जेव्हा भिडेंच्या वाड्यामध्ये शाळा सुरू करण्यात आली तेव्हा सावित्रीमाईंच्या पहिल्या शाळेमध्ये 5 मुली फक्त शिकायला आल्या होत्या. ज्योतिबांना आनंद झाला, अरे 5 मुली शिकायला आल्या, उद्याच मला उज्ज्वल भविष्य दिसतंय. अरे ज्या घर सांभाळू शकतात त्या समाज सुद्धा सांभाळू शकतात, ज्या घराला आपला स्वर्ग बनवू शकतात त्या समाजाला स्वर्ग बनवू शकतात. या शिकल्या पाहिजेत, या वाचल्या पाहिजेत, या पुढे आल्या पाहिजेत, यांना अधिकार दिले पाहिजेत, यांना समानतेने वागणूक दिली पाहिजे. जेव्हा सावित्रीमाई शिकवायला लागल्या तेव्हा एका छोट्या मुलीला एका खाण्यामध्ये काचांचा भुगा खायला घातला. आणि काचांचा भुगा जेव्हा त्या मुलीने गोड पदार्थ म्हणून खाल्ला, पोटात गेलेल्या काचांचा भुगा आतड्यांना आणि कातड्यांना चिरत गेला होता. आत पूर्णपणे रक्तस्राव झाला होता आणि छोटीशी चिमुरडी अत्यंत वेदने विवळत होती. ते पाहिल्यानंतर सावित्री हादरली. नाही, समाज दिसतो तेवढा साधा नाहीये, समाज भयानक आहे. अरे छोट्या लेकरावरती काचा चालताना जर समाज विचार करत नसेल, माझ्याकडून हे नाही होणार. ज्योतिबांनी सांगितलं, सावित्री तुला सावरावं लागेल, तुला पुढे यावं लागेल, अशा घटनांना तोंड द्यावं लागेल. समाज सगळा असा नाहीये, काही विकृती आहे, त्या विकृतींना ठेचावं लागेल. त्यांना छताडावरती नाचून तुला सिद्ध करावं लागेल की नाही, तुम्ही जे आम्हाला एका ठराविक मर्यादेपर्यंत कुठेतरी डांबून ठेवण्याचा, बांधून ठेवण्याचा, जखडण्याचा प्रयत्न करत आहात ते आम्ही कदापि होऊन देणार नाहीये. तुम्हाला जितका निसर्गाने जगण्याचा अधिकार दिलेला आहे तितकाच आम्हालाही अधिकार आहे. तुमच्याकडे बुद्धी आहे, माझ्याकडे बुद्धी आहे, तुमच्याकडे विचार आहे, माझ्याकडे विचार आहे, तुमच्याकडे भावना आहेत, माझ्याकडे भावना आहेत. तुम्ही जे सांगावं ते फक्त मी ऐकावं, तुम्ही जे सांगावं फक्त मी तेवढं करावं, असं होऊ देणार नाही. आपल्याकडे एक गाणं आहे, चला थोडस भाषणाच्या मध्ये आपण थोडासा वातावरण बदल करूया. गाणे, त्याच्यावर मराठी चित्रपट पण आला, मराठी गाणं आहे, नाच ग. पुढचं वाक्य काय? चला जोश. मुलांनी म्हणायचं नाच ग घुमा, मुलींनी म्हणायचं कशी मी नाचो. 3दा अतिशय उत्साहामध्ये म्हणा. मुलांची वेळ, मोठ्याने अरे म्हणा, घाबरू नका, शिक्षकांची मी परवानगी घेतो. चला म्हणा, नाच ग घुमा म्हणा लवकर. काय झालं? अरे महिलांनी लाजायचं का तुम्ही लाजायचं? चला लवकर म्हणा म्हणा. एकदा आवाज येऊ द्या, कोणीतरी म्हणा. चला मी माझ्यासोबत म्हणणार, तुम्ही हा. चला 1 2 3. नाच ग घुमा. किती छान म्हणतायत त्या. अरे त्या लाजत नाही, तुम्ही नाचताय. अरे बाबांनो, काही दिवसांनी जागतिक पुरुष दिन साजरा करायची वेळ, त्यांना अधिकार द्यायचा आहे, पण आपलं पार न्याऊ नका होऊन देऊ. असं एक विनोद वाचला होता की एका शाळेमध्ये शिक्षकांनी आयडिया केली की अरे पुरुष प्रधान, स्त्री प्रधान, पण आज खरं तर स्त्रीचे गोडवे गाताना सगळीकडे लढणारा पुरुष आपल्या बायको पुढे मात्र न्याय होतो, असं चित्र रेखाटलं जातं ना. अरे एवढा तुम्ही घराचा कंट्रोल घेतलाय तरी तुम्हाला अजून काय काबीज करायचंय बाबांनो. आपण पुढे येणार आहोत. जोश साठी मी तुम्हाला पुन्हा विषयांतर करतो. एक एक्स्ट्रा विनोद सांगतो. एका गावामध्ये एका व्यक्तीने असंच ऐलान केलं की मला पाहायचंय जे बायकोचं ऐकतायत त्यांनी एका लाईनीत उभं राहायचं आणि जे बायकोचं ऐकत नाहीत, आजही अधिकार गाजवतात, त्यांनी एका लाईनीत उभं राहायचं. बघता बघता 1000 माणसांची लाईन, 999 माणसं त्या लाईनीत उभा राहिली जे बायकोचं ऐकत होते. एकच वाहन निघाला जो इकडे लाईनीत उभा राहिला.
वा वा म्हटले, शालाना, नारायणा, श्रीफळांना यांचा सत्कार करा. एकटाच पुरुष आहे जो बायकोच्या तालावरती नाचत, जो बायकोचं ऐकत बायको पुढे मणिमाव होत नाही. त्याला एकदा विचारलं, म्हटले बाबा हे कसं काय धैर्य धारिष्ट तुमच्यामध्ये एवढं आलं कुठून? तो म्हटला काय नाही, सकाळी निघताना बायकोनं घरातनं सांगितलं होतं गर्दीतलं शिरू नका. म्हणजे 999 वेगळ्या लाईनीत जरी उभा राहिले तरी हा पण त्याच लाईनीतला होता, फक्त पद्धत आदेश डोक्यावरती होता. काय म्हणाला आपण? नाच ग. जरा ठेक्यात म्हणाले, त्यांना पण जरा छान वाटतं उत्तर द्यायला. त्यांचा आवाज केवढा, आपला आवाज केवढा. म्हणाय का 1 2 3 नाच ग, नाच ग घुमा, नाच ग घुमा. बरं ना व्याख्यानले, कंटाळ बिंटाळ नाही आला ना? सांगा बाबा, कंटाळ आला असं तर आता 2 मिनिटात संपवतो भाषण. नाही ना कंटाळ आले? ध्यान देऊ नाही का? हे गाणंच. चला विनोद संपलेले, आता ध्यान देऊ नाही का? यांनी म्हटलं नाच ग घुमा. त्यांना मी म्हणायला लावलं, ते म्हणाले नाच ग घुमा. तुम्ही म्हणाला कशी मी नाचू? काही जणांनी तुम्हाला नाचायला सांगितलं, तुम्ही कशी मी नाचू प्रश्न विचारता. अरे नाच ग घुमा जेव्हा म्हणेल तेव्हा कशी मी नाचू पेक्षा मी का नाचू हा प्रश्न पाहिजे होता. समाज तुम्हाला नाचवायला तयार आणि तुम्ही नाचायला तयार आहात. हे समाजाचं विकृत प्रदर्शन घडवत आहे. आणि कदाचित यांना नाच ग घुमा म्हणायला लावणारा मी तुमच्या समोर आहे, पण समाजामध्ये तुम्हाला नाचायला लावणाऱ्या विकृत मानसिकता कधी कधी पुढे येत नाहीये, दिसत नाहीयेत आणि त्या तुम्हाला ठेचायच्या असतात. छत्रपतींनी स्वराज्य घडवला. सरांनी इतिहास जेव्हा सांगताना अतिशय तुम्ही वीर रसामध्ये सांगितलं, मनामध्ये बळामध्ये. छत्रपतींना जेव्हा स्वराज्य उभा करायचं होतं तेव्हा वयाच्या उद्या 12व्या वर्षी कर्नाटक मधून महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये पाठवत असताना काय दिलं होतं? राजमुद्रा दिली, ती भगवा झेंडा दिला होता आणि सांगितलं होतं हा भगवा पेलायचा असेल तर मनगटामध्ये धग आणि छातीमध्ये रग लागते. हा भगवा वारकऱ्यांचा आहे, हा भगवा धारकऱ्यांचा आहे, हा भगवा स्वाभिमानाचा आहे, हा भगवा अभिमानाचा आहे, हा भगवा त्यागाचा आहे. आणि हा भगवा जर सांभाळायचा असेल तर तुमच्यामध्ये तेवढी धमक लागेल. म्हणून ते स्वराज्य उभा राहिलं. छत्रपतींनी शत्रू आपला ओळखला होता. त्यांची लढाई ही ठराविक शत्रू सोबत होती, पण आज आम्ही अशा स्वराज्यामध्ये जगतोय जिथे आम्हाला आमचा शत्रूच लवकर कळत नाहीये. महाराजांच्या इतिहासाची जर आम्हाला कुठेतरी आदर्श घ्यायचा असेल तर आमचं नेमकं आजचं युद्ध काय? आज आम्हाला तलवारी चालवायच्या आहेत, पण कोणत्या तलवारी चालवायच्या आहेत, कुठे चालवायच्या आहेत, पुन्हा विरुद्ध चालवायच्या आहेत. इतिहास जेव्हा सांगितला जातो तेव्हा सळसळतं रक्त असतं. कदाचित वीर रसामध्ये जेव्हा इतिहास सांगितला जातो तेव्हा धमन्यांमधून नसनसातून रक्त व्हायला लागतं आणि माणूस चवताळून उठतो. छावा चित्रपट चालू आहे, वेदनेने आपण क्रूर होतो, पण तो इतिहास आहे. आज तो छावा म्हणून त्या राज्यामध्ये राहत असताना छत्रपतींना जर मला मावळा म्हणून मला जर म्हणून घ्यायचं असेल तर आज माझ्या स्वराज्याची अवस्था काय आहे आणि माझ्या राज्यामध्ये माझी भूमिका काय असली पाहिजे हे सगळ्यात आधी ठरवावं लागेल. तुम्ही मी अशा एका कन्फ्युजनच्या जगामध्ये जगतोय. शिक्षक लोक पालक वर्ग बसलेले आहेत. पूर्वी कधीतरी ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवरती शुक्रवारी आठवड्यातनं एक चित्रपट यायचा आणि तो एक चित्रपट जर पाहिला तर असं वाटायचं त्यातला हिरो पण आपणच आहे, ती गाणी पण आपल्याला ऐकायची. माणूस शुक्रवार आठवडाभर वाट बघत बसायचा. पिक्चर पाहिलेला चित्रपट पुन्हा आठवडाभर त्या धुंदीमध्ये राहायचा. एखादा चांगला विचार, चांगला रविवारी कार्यक्रम बघितला तर माणूस पुन्हा आठवडाभर त्या विचारांमध्ये मग्न असायचा. आज आमची तुमची अवस्था काय झाली माहितीये? 30 सेकंदाला विषय बदलतोय. रील स्क्रोल करणारे आपण माणसं आहोत. अचानक 30 सेकंदामध्ये येत आहे. इतिहास घडवायचा असेल तर झोपून चालणार नाही, जागं व्हावं लागेल. उठा, जागे व्हा, जागृत व्हा, असा सरसर मी करतो. तेवढंच अचानक दुसरी रील येते. काय आयुष्यात किती केलं तरी कुठे काय कमवून घेऊन जायचं आहे, निवांत आयुष्य जगायचं.
लगेच तो जो उठला होता तो ढेपाळून जातोय. पुन्हा 30 सेकंदाला पुढची रील येते. अरे माणूस म्हणून आहेत रे, जनावर नाहीत. माणसासारखं राहायला शिकूया, माणसांची कदर करा. माणूस एकदा का तुमच्या आयुष्यातून निघून गेला, आई असेल, वडील असेल, बहीण असेल, ताई असेल, अरे एकदा का माणूस निघून गेला, जगातली अख्खी संपत्ती ओतली तरी माणूस माघार येत नाही रे. माणसांची पूजा करायला शिका. असं वाटतं खरंच आई वडिलांचे जाऊन पाय पकडावे, तेवढं पुढं कोणतरी येतं. हे जगात कुणी गुणाचं नसतं, आपलंच आपल्याला सांभाळायचं असतं, वेळेला कोणी नसतं. 30 सेकंदाला इतका विरोधाभास माझ्या ज्ञानांमध्ये येतोय की मी कन्फ्युज झालोय. आज तुमच्या आणि माझ्या पिढीला ज्ञानाचा अभाव नाहीये, उलट ज्ञान इतक्या बाजूने वाहत आहे. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, युट्यूब आहे. जग अगदी माझ्या जवळ आल्यासारखं वाटतंय. अहो पूर्वी गावामध्ये काय, वस्तीवरती काय घडलं हे महिन्यानं कळायचं. आज अमेरिकेमध्ये ट्रम्प तात्या काय करतो हे 1 मिनिटात मला कळतंय. जग किती जवळ आल्यासारखं वाटतंय. पण जग जवळ येत असताना मी स्वतः या मानवी नीती मूल्यापासून लांब तर जात नाहीये ना, याचा मला विचार करावा लागेल. नाचगा घुमा ज्या समाजामध्ये गाणं तयार झालं, मी लेखकाला गाण्याला बिलकुल माझा विरोध नाहीये, मला कोणाला खोडायचं नाहीये. पण मला प्रश्न निर्माण करायचा आहे. कोणीतरी नाच ग घुमा म्हणतं आणि तुम्ही म्हणता कशी मी नाचू. मुळामध्ये कविता खूप सुंदर आहे. तो म्हणेल नाच ग घुमा, तुम्ही म्हणा मी नाचणार नाही. तो म्हणेल नाच ग घुमा, तुम्ही म्हणा मी नाचणार नाही. माझ्याच हाताने आता पुन्हा माझे सरण रचणार नाही. मला कोणी नाचवायला उठेल आणि मी नाचेल, हा विषय सोडून द्या. तुम्ही जगदंबेचा अवतार आहात, तुम्ही आई भवानीचे आशीर्वाद तुमच्यावरती आहेत, तुम्ही सरस्वती आहात, तुम्ही दुर्गा आहात, तुम्ही लक्ष्मी आहात. पण तुम्हाला नेमकं बनायचंय काय? मुलांच्याही बाबतीमध्ये आहे, फक्त महिला दिन म्हणून नाहीये. आमचं ध्येय जर क्लिअर नसेल तर आम्ही कन्फ्युजन होऊ. उद्या आहे मॅच फायनल. अरे मॅच बघितलं की मला वाटतं मी विराट कोहली होणार. अचानक एक चित्रपट बघितला की वाटतं मी अभिनेता होणार. अचानक असे चांगले शिक्षक बघितले की वाटतं मी शिक्षक होणार. आणि अचानक एखादा काळ्या गाडीमधून फिरणारा काळ्या मनाचा गावगुंड पाहिला तर कधी कधी मनात चुकून येतं मी असा गावगुंड सुद्धा होणार. माझ्या आजूबाजूला इतक्या स्क्रीन आहे की मी कन्फ्यूज आहे. मला व्हायचंय काय? मला ध्येय निश्चित करता येत नाहीये. विचारांचा प्रवाह माझ्या चारी बाजूने ओसांडून वाहतोय. आज विचारांचा अभाव हा माझा चॅलेंज नाहीये, तर विचारांची निवड करणं हा माझ्यासाठी सगळ्यात मोठा चॅलेंज झालेला आहे. स्वामी विवेकानंदांच्या बाबतीमध्ये एक फार छान गोष्ट आहे जी मला सांगावीशी नेहमी वाटते. स्वामी विवेकानंदांचे वडील हे बॅरिस्टर असताना त्या इंग्रजांच्या काळामध्ये एका छान पोस्टवरती होते आणि छान पोस्टवरती काम करत असताना स्वामी विवेकानंदांच्या वडिलांना त्यावेळी सन्मानानं एक बग्गी न्यायला यायची. इंग्रज काळामध्ये ती बग्गी गाडी होती आणि त्या बग्गीची रचना अशी होती की पूर्वी त्या काळामध्ये कदाचित जास्त अटॅक व्हायचे, हल्ले व्हायचे. संरक्षण करण्यासाठी बग्गी चालवणारा जो असतो तो उंच बसलेला असतो आणि बग्गीमध्ये जो पाठीमागचा व्यक्ती आहे ज्याच्यासाठी बग्गी आहे तो थोडा खाली बसलेला असायचा. अशी पद्धत होती. रोज एक इंग्रज अधिकारी स्वामी विवेकानंदांच्या वडिलांना, नरेंद्रचं बालपण बंगालमधील, पश्चिम बंगालमधील, त्यावेळी त्यांच्या वडिलांना न्यायला ती बग्गी यायची. एक दिवस आपल्या आईनं नरेंद्राला, म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या लहानपणीचा प्रसंग, आईने आपल्या नरेंद्राला विचारलं, नरेंद्रा तुला भविष्यात जाऊन काय व्हायचंय, तुला काय म्हणायचंय? नरेंद्राने एका मिनिटाचा विलंब न करता सांगितलं, मला कोचमन बनायचंय, मला बग्गीवाला बनायचंय. आई घाबरली. अरे याचे वडील अधिकारी आहेत, त्यांना येण्यासाठी सन्मानानं तो बग्गीवाला येतो आणि याला काय बनायचंय, बग्गीवाला? आईच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं. माझा मुलगा बग्गीवाला बनणार?
आई घाबरते. संध्याकाळी आल्याबरोबर वडिलांना सांगते. वडिलांना म्हणते, हे बघा माझं चुकलं, कदाचित त्याचा संस्कार द्यायला मी कमी पडले, त्याच्याशी मला बोलायला पाहिजे, त्याला मला सांगायला पाहिजे, त्याला अजून आयुष्य कळालेलं नाहीये. हो, त्याला मी आज हसत प्रश्न विचारला की काय बनायचंय, आणि त्याने उत्तर दिलं मला बग्गीवाला बनायचंय. ते म्हणाले घाबरू नको, हे वय आहे जिथे ठरवता येत नाही. दिसतं त्याला भुलणं यालाच किशोर वय म्हणतात. त्याच्या विचारामध्ये अजून परिपक्वता नाहीये. तो चिखलाचा गोळा आहे, त्याला घडवता येईल, त्याला मार्गदर्शन करता येईल, त्याला समजावून सांगता येईल. मी जे सांगतो फक्त तू तेच कर. आणि स्वामी विवेकानंदांच्या वडिलांनी आईच्या कानामध्ये एक गोष्ट सांगितली. त्याच दिवशी नरेंद्राची रूम जी छोटीशी होती ती बदलली होती. त्या अभ्यासाच्या भिंती, जिथे अभ्यास करत होता तिथल्या भिंतीवरती एक सुंदर चित्र लावण्यामध्ये आलं होतं. आणि ते चित्र होतं भगवान श्रीकृष्णाचं आणि अर्जुनाचं, जिथं भगवान श्रीकृष्ण रथाचं स्वारथ्य करून अर्जुनाला जगाचं आणि जीवनाचं तत्वज्ञान देत होते. आणि जेव्हा तो फोटो पाहिला, नरेंद्राने प्रश्न विचारला, हा फोटो इथे कशासाठी लावलाय? नरेंद्राच्या वडिलांनी सांगितलं होतं, बाळा तुला जर बग्गीवालाच बनायचंय तर जगाचं स्वारथ्य करणारा तू बग्गीवाला बन. बग्गीवाला बनणं चुकीचं नाहीये, पण उत्कृष्ट बग्गीवाला काय? आणि मग नरेंद्राला समजावून सांगितलं, अरे नरेंद्रा, तो बग्गीवाला वर एवढ्यासाठी बसतो कारण त्याला माझं रक्षण करायचं असतं. माझ्यापेक्षा वर जरी तो बसत असेल आणि तो ड्रेस जरी परिधान करत असेल तरी तो मला सन्मान देतो म्हणून तिथे बसलेला आहे. अरे पण तुला माझ्यासारखं बन किंवा बग्गीवाल्यासारखं बन हे मी सांगणार नाहीये, हा स्वतंत्र निर्णय तुझा आहे. पण तुला जर बग्गीवालाच बनायचं असेल तर मी तुझा विचार फोडत नाहीये. असा एक बग्गीवाल्याचा आदर्श देतो ज्याने जीवनाचं तत्वज्ञान भगवद्गीतेमधून रणांगणामध्ये अर्जुनाला सांगितलं. अर्जुना इतका संभ्रमात कोणीच नव्हता. भगवद्गीतेचं तत्वज्ञान सांगता अर्जुन भगवान श्रीकृष्णाला बोलतो, अर्जुनाला जेव्हा युद्ध करायला सांगितलं, अर्जुन म्हणतो, देवा माझा थरकाप होतोय, माझे आपलेच आहेत सगळे. अहो एवढ्या लोकांना मारायचं, रक्ताचा मांसाचा चिखलगोळा होऊन जाईल इथे. भगवान श्रीकृष्ण बोलतात, अर्जुना हे जे रणांगण आहे ना, हेच तुझी कर्मभूमी, हीच तुझी धर्मभूमी. आणि धर्म म्हणजे धारणा. धर्म शिकायचा असेल तर एक गोष्ट लक्षात घे की तू म्हणजे कोण आहे. धर्माचं रक्षण जर करायचं असेल तर तुला तुझ्या कर्तव्याचं पालन करावं लागेल. लक्षात घे, जन्माला घालणाराही मीच आहे, मारणाराही मीच आहे, युद्ध खेळणारा पण मीच आहे, खेळणारा पण मीच आहे. आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महाभारतातील ही गोष्ट मी आवर्जून सांगतो की कर्णांसारखा शूरवीर त्या रणांगणामध्ये होता. जेव्हा कर्णाने बाण चालवला अर्जुनाच्या रथावरती तेव्हा एक रथाचं चाक निघून पडलं होतं आणि त्याला आग लागली होती. पण तो रथ पूर्ण कोलमडला नव्हता, कारण त्या रथावरती स्वतः भगवान श्रीकृष्ण होते. म्हणून तो रथ, कर्णाचीही तेवढीच ताकद होती, पण भगवान श्रीकृष्ण त्याच्या बाजूला असल्यामुळे काय झालं, कुठेतरी त्या रथाचा कोलमडण्यापासून आणि अर्जुन पूर्ण धारातीर्थी पडण्यापासून वाचला. आज खरं सांगू, तुमच्यासारख्या मुली, तुमच्यासारख्या महिला जेव्हा समाजातून चालतात तेव्हा विकृत मानसिकतेचे अनेक, व्याभिचाराचे असतील, अत्याचाराचे असतील, घाण नजरांचे असतील, अनेक बाण तुमच्या रथांवरती चालतायत, तरी तुम्ही जळणार नाही, तरी तुम्ही कोलमडला नाही, कारण तुमचंही रक्षण करणारा तो भगवान श्रीकृष्ण असेल, भगवान राम असेल, किंवा तो परमात्मा शक्ती ज्याने निसर्गाने तुम्हाला वरदान दिलेलं आहे. तुमचा रथ हा अर्जुनाप्रमाणे अबाधित असणार आहे. तुम्हाला कोणी धक्का लावू शकत नाहीये. फक्त तुम्हाला ध्येय ठरवावं लागेल. प्रत्येक जणच पहिली महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील नाही बनू शकत आहे. प्रत्येक जणच पहिली पंतप्रधान इंदिरा गांधी नाही बनू शकत आहे. प्रत्येक जणच कल्पना चावला म्हणून अंतराळात नाही जाऊ शकत आहे. प्रत्येक जणच पी.व्ही. सिंधू नाही बनणार आहे. प्रत्येक जण मेधा पाटकर नाही बनणार आहे. प्रत्येक जण प्रियंका चोप्रा नाही बनणार आहे. मला माझ्या आयुष्याच्या कमी वेळेमध्ये बेस्ट काय करता येईल, माझं ध्येय काय असेल, माझ्या सभोवतालची परिस्थिती काय, आणि परिस्थिती बदलून एक व्यापक ध्येय कसं आहे. महाराजांचं स्वराज्याचं ध्येय 12व्या वर्षी त्यांच्या हृदयावरती कोरलं गेलं म्हणून ते सत्यामध्ये उतरलं. ध्येय निश्चिती नसेल तर आमचं फक्त वाहन होईल. आणि म्हणून आज जितका प्रवाह तुमच्या आजूला आणि बाजूला चालू आहे
महाभारतातला अजून एक प्रसंग मी सांगेन की जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण करण्यात आलं तेव्हा आपण व्हीएफएक्सच्या जमान्यामध्ये आहे. व्हीएफएक्सच्या जमान्यामध्ये आपल्याला असं दाखवलं जातं की भगवान श्रीकृष्णांनी हात केला, त्या हातामधून मग साडी आली, मग ती द्रौपदीला पुरवली गेली. पण हे सगळे व्हीएफएक्सचे खेळ. खरंच काय झालं होतं जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण करण्याची वेळ आली होती, काय होतं, द्यूत होते, द्यूतामध्ये पांडव खेळायला बसले. सांगितलं जात होतं खेळू नका, पण पांडव खेळले. पांडवांकडे चॉईस होता. जसा त्यांच्याकडे शकुनी मामा होता तसा पांडवांकडे चॉईस होता. पाहिजे तरी भगवान श्रीकृष्णाला पुढे करू शकत होते, पण पांडवांनी मात्र स्वतः डाव खेळण्याचा निर्णय घेतला. पांडव हरले. हरल्यानंतर एक झालं की स्वतःची पत्नी सुद्धा हरवून बसले, आणि पत्नी हरवल्यानंतर द्रौपदी जी सुरुवात झाली होती, आंधळ्याची मुलं आंधळीच, एका शब्दामुळे महाभारत घडलं. महाभारत कुणामुळे घडलं? जागतिक महिला दिनाला तुमचं कौतुक पण करतोय, पण हे पण अधोरेखित केलं पाहिजे. महाभारत कुणामुळे घडतंय? रामायण कुणामुळे घडलं? महिलांमुळे. आजही तुमचं कौतुक सन्मान नक्कीच आहे, पण एक पुरुष वक्ता म्हणून तुमचे चॅलेंजेस सांगत असताना माझ्या घराला स्वर्ग बनवायचं की स्मशान बनवायचं ही सुद्धा जबाबदारी तुमचीच आहे. आज कदाचित प्रत्येक घरामध्ये पुरुष आणि स्त्री वाद असतील, नाही असं मी म्हणत नाही. घरोघरी मातीच्या चुली आहेत, संसार संघर्ष आहे, त्याच्यामध्ये विचारांची ही कुठे ना कुठे तारांबळ होणार आहे. पण आज खरं सांगू, एक पुरुषपेक्षा एक स्त्री जास्त स्त्रीची कदाचित शत्रू होते. घरामध्ये पती पत्नीच्या वादांपेक्षा सासू सुनांचा वाद जास्त आहे, आणि त्याच्यामध्ये आमचा सँडविच होतोय. शिक्षण दिलं तुम्हाला, त्या शिक्षणाचा उपयोग देखील तुम्ही सुंदर करताय. सगळ्याच बाबतीमध्ये संमिश्र परिस्थिती अशी आहे की जिकडे इतिहासाचे चांगले दाखले द्यावे तिकडे सभोवताली आमच्या काही परिस्थितीही घडत आहेत. त्याचंही आम्ही निरीक्षण केलं पाहिजे. आणि तुमच्या हातामध्ये आहे घराला स्वर्ग बनवायचं, तुमच्या हातामध्ये आहे घराला मंदिर बनवायचं, तुमच्या हातामध्ये आहे. पण ज्या त्या वयामध्ये जे ते ध्येय आपल्याला पेलेल ते पाहायला शिका. एकदा का तुम्ही संसारामध्ये अडकलात तर कदाचित संसाराच्या इतक्या जबाबदाऱ्या तुमच्यावरती पडणार आहेत की कदाचित शिक्षणापासून तुम्ही पुन्हा एकदा थोडेसे वंचित राहाल. म्हणून संसार करण्याची आणि संसाराचा निर्णय घेण्याची घाई करू नका. आज समाज तेवढा जागृत झालेला की मुलींना 20, 22, 24, 25 वर्षापर्यंत शिकवतोय. त्याचा तुम्ही फायदा घ्या. तुम्ही स्वतःच्या पायावरती पहिले उभा राहायला शिका. शाळेमध्ये ज्याला स्वतःची अजून पॅन्ट सावरता येणार नाही तो तुमचं आयुष्य सावरणार नाही. अशा चमचमत्या रंगीबेरंगी दुनियेमध्ये आणि भावनांना पाणी घालू नका. तुम्ही एक विधात्याची सुंदर मूर्ती आहात. तुम्हाला समाजाचं नव्हे स्वतःच सगळ्यात पहिल्यांदा आयुष्य बदलायचंय, प्रस्थापित करायचंय. आणि हे जर प्रस्थापित करायचं असेल तर पुन्हा एकदा त्याच कवितेवरती येतो, नाच ग घुमा. तो म्हणेल, तुम्ही म्हणा मी नाचणार नाही, माझ्याच हाताने पुन्हा आता माझे सरण रचणार नाही. कठपुतळी जळसूत्रीची बाहुली वाटली काय दोरा तू उडायला? जे म्हणतील तुला नाच, प्रश्न करा त्यांना तुम्ही. कळसूत्रीची बाहुली वाटली काय दोरा तू उडायला? आणि भाजीपाला वाटले काय मी अस्तित्व माझे फोडायला? तोंड जर मी उघडलं, त्याला सांगा तुम्ही, तोंड जर मी उघडलं तर तुला बोलायला सुद्धा सुचणार नाही. तू म्हणशील नाच ग घुमा, मी म्हणेल नाचणार नाही. माझ्या पणजी, माझ्या आजी, माझी आई, माझी पणजी, माझी आजी, माझी आई तुमच्या इशाऱ्यावर नाचत आल्या. परंपरेच्या अन्यायाच्या पायात काचा बोचत आल्या. तू जेवढं सांगशील तेवढंच मिठू मिठू मी बोलू काय? तू जेवढं सांगशील तेवढंच मी मिठू मिठू बोलू काय? आणि माझ्या अंतरामध्ये दडलेले अनेक भावनांचे बांध मी फोडू काय? पंख फुटणं, पिंजऱ्यात गुंजुंपणं, पंख छाटणं, पिंजऱ्यात जुंपणं मला आता रुचणार नाही. तू म्हणशील नाच ग घुमा, पण मी सांगेल मी नाचणार नाही. आणि याची सगळ्यात भारी ओढी जर काय असेल तर ही आहे, तुम्ही थंकावून सांगा नाचायचंच असेल
तर आपण दोघे मिळून नाचू. त्याला सांगा, जो कोणी तुम्हाला नाचवण्याचा प्रयत्न करेल त्याला म्हणावं, नाचायचंच असेल तर आपण दोघे मिळून नाचू. तू पतंग हो, मी दोरा बांधेल, आपण आकाशी पोहोचू. मलाही ठरवू दे तुला किती वर न्यायचंय. एक स्त्री पुरुषाला सांगू शकते, मलाही ठरवू दे तुला किती वर न्यायचंय आणि माझ्या मर्जीनेच मला आता स्वतःचं जग फिरवायचंय. अरे समानतेचं तत्व आपण गिरवत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, समानता समानता म्हणजे तरी काय असतं रे. तुझ्या इतकंच मला सुद्धा आहे महत्व. आणि समानता समानता हेच खरं असतं सहज जीवनाचं तत्व. समानतेचा पाया आता दोघे मिळून रचूया. तू म्हणशील पण फक्त नाच ग गुमा, तर मी म्हणेल नाचणार नाही. माझ्याच हाताने पुन्हा आता माझं सरण रचणार नाही. हे ठणकावून जोपर्यंत तुम्ही सांगत नाही, नाचायला विरोध नाही. पण आज आमची आईच जर रील वरती नाचत इंस्टाग्राम बनवत असेल रील, तर मुलींनी आदर्श काय घ्यायचा? कशा सावित्री घडणार, कशा जिजाऊ माता घडणार? पालक या ठिकाणी आपण बसलेलो आहात. तुम्ही उद्याचे पालक आहात, तुम्ही उद्याचे नागरिक आहात. सगळ्यात अगोदर कोणत्या वयामध्ये कोणती जबाबदारी पेलायची ही आव्हानं स्वीकारा. साधा प्रश्न मी विचारतो, त्याचं मला उत्तर द्या. लहान मुलगा जर जन्माला आला, लहान मुलगा जन्माला आल्यानंतर तुम्ही त्याला घरामध्ये केलेली पुरणपोळी खायला घालाल का? का नाही घालणार? बरं, दात नाहीये, दात आले तरी लवकर लगेच घालायला घालतो का? जोपर्यंत त्याला सुरुवातीला दूध, दुधावरून हळूहळू पेज, पेजेवरून मग वरण भात, असा आपला प्रवास असतो का? कारण तो मुलगा आहे किंवा मुलगी आहे, परंतु तो छोटासा बाळ आहे, त्याची अजून पचन व्यवस्था ठीक सदृढ झालेली नाहीये. त्याला जे पचेल, जे रुचेल तेच आपण खायला देतो. नको त्या वयात नको त्या गोष्टी खाण्याचा प्रयत्न करू नका. मी फक्त शरीराच्या खाण्याचं म्हणत नाही, मी मानसिक विचारांचं बोलतोय, मी बौद्धिक विचारांचं बोलतोय. जी चमचमती दुनिया आहे ती तुम्हाला रंगीबेरंगी भुलवायला बसलेली आहे. पण आयुष्यामधून, इतिहासामधून काही गोष्टी शिकायचा प्रयत्न करा. सभोवतालच्या समाजामधून काही गोष्टी शिकायचा प्रयत्न करा. जेव्हा द्रौपदी सगळा डाव हरली होती, तेव्हा द्रौपदी डाव हरल्यानंतर तिला भर सभेमध्ये ओढत आणण्यात आलं आणि ओढत आणल्यानंतर द्रौपदीने प्रश्न विचारला की माझी अवस्था, माझे 5 पती या ठिकाणी असताना सुद्धा, सगळे वडीलधारी माणसं असताना सुद्धा माझा हा छळ का व्हावा? भगवान श्रीकृष्णांचा दावा केला. भगवान श्रीकृष्ण आले आणि ते वस्त्रहरण थांबवलं. वस्त्रहरण थांबवल्यानंतर द्रौपदीने भगवान श्रीकृष्णांसोबत वाद घातला आणि भगवान श्रीकृष्णांसोबत वाद घालून सांगितलं की देवा, तुमचे तर आता गोडवे गायले जातील. वा, देवाने भक्ताचं रक्षण केलं. पण हे भक्त म्हणून मी देवासोबत वाद करते. देवा, तुम्हाला यायचंच होतं तर थोडस लवकर का नाही आला? यायला उशीर का केला? अहो, एका स्त्रीला केसाला धरून सगळ्यांसोबत त्या सभेमध्ये खेचत आणण्यात आलं. हे सुद्धा इज्जत जाण्यासारखंच होतं. देवा, यायचं होतं तर थोडं लवकर का नाही आला? भगवान श्रीकृष्ण म्हणतात, द्रौपदी, हा प्रश्न तू मला विचारतेस की यायला उशीर का केलास? अरे, प्रश्न तर मी करायला पाहिजे की तू बोलवायला उशीर का केलास? मी कुठे गेलो होतो? भगवान श्रीकृष्ण, भगवद्गीतेचं ज्ञान आहे. अजूनही आपण 8वी 9वीचे विद्यार्थी आहात. हळूहळू अशा अवस्थेकडे चाललो जिकडे आपल्याला आयुष्य समजून घ्यावं लागेल. आपल्याला थोर महात्मे वाचावे लागतील. आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींचं अंतकरण समजून घ्यावं लागेल. आपल्याला तुकोबांच्या ओवीचा अर्थ समजून घ्यावा लागेल. अरे, एक ज्ञानोबा 16व्या वर्षाच्या अंतकरणामध्ये प्रपंचाचा अतिशय नाहक त्रास सहन करतोय. ज्याला जगण्याचा अधिकार मिळत नाही, भक्तीचा अधिकार मिळत नाही. विठ्ठलपंत कुलकर्णी नावाचा व्यक्ती जेव्हा आपल्या गुरुच्या आज्ञेवरून, ज्याने संन्यास घेतलेला असतो, पुन्हा एकदा आपल्या संसारामध्ये येतो, निसर्ग नियमाप्रमाणे वेलीवरती 4 सुंदर फुलं फुलतात. ज्ञानेश्वर माऊली, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, सगळे लोक म्हणतात नाही, यांना भक्तीचा अधिकार नाही, यांना देवपूजेचा अधिकार नाही, यांना मंदिरात येऊन द्यायचं नाही, यांना इंद्रायणीत पाणी मध्ये जाऊन द्यायचं नाहीये.
आणि त्या ज्ञानेश्वर माऊलींनी इतका सगळा त्रास सहन केला, दारा दळल्या गेली, मातीमध्ये झोळी वेचण्यात आली, तरी वयाच्या 16व्या वर्षी अवघ्या ज्यांच्या अंतरंगामध्ये आता विश्वात मके देवे येणे, वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे, पसाय जाणे, हे जगाच्या मंगल्याची कामना निघते, ते अंतकरण इतकं विशाल होतं, इतकं उदार होतं, म्हणून ज्ञानेश्वरांना आपण माऊली म्हणतो. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एक पुरुष सुद्धा माऊलीच्या अंतकरणाने विशालतेने जगू शकतो, याचं सगळ्यात मोठं उदाहरण आमच्याच मातीमधील महावैष्णव माऊली ज्ञानेश्वरजी आहे. जेव्हा जनाबाईला याच पांडुरंगाच्या दर्शनाचा अधिकार दिला नाहीये, तेव्हा त्या जनाबाईने डोईचा पदर खांद्यावरी आला. अरे हिम्मत असेल तर मला अडवून दाखवा, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, माझ्याने विठ्ठलाचं नातं आहे, माझ्याने विठ्ठलाच्या मध्ये तुम्ही येत असाल तर मी सगळ्यांना बाजूला सारेल, पण मी माझ्या विठ्ठलाला भेटल्याशिवाय राहणार नाहीये. अरे जरी विठ्ठलापर्यंत गेली नाहीये तर त्या विठ्ठलाला कैद करण्याचं सामर्थ्य त्या जनाईमध्ये होतं. इतकं स्त्रीने वेगवेगळं अधोरेखित करून दाखवलेलं आहे. ती द्रौपदी जेव्हा भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारते की देवा तुम्ही यायला उशीर का केला, भगवान श्रीकृष्ण बोलतात की मी यायला उशीर नाही केला, तू बोलवायला उशीर केला. मुळामध्ये आज असं काहीतरी सभेमध्ये अमंगल घडणार आहे हे मी सकाळीच बघून ठेवलं होतं, पण सगळ्यात पहिल्यांदा तुला विश्वास होता की कोणीतरी माझा पतिशूर आहे, ते काहीतरी करतील. ते जेव्हा हतबल ठरले तेव्हा तू वडीलधाऱ्या माणसांकडे बघायला लागलीस, तोपर्यंत तुझ्या केसांना धरण्यात आलं, तुला सभेमध्ये खेचण्यात आलं. आणि मग एक लक्षात घे द्रौपदी, जेव्हा तुला कळालं की आता तुला कोणीच सोडू शकत नाही, तेव्हा तू आर्त किंकाळी घेऊन मला आवाज दिला आणि तू हाक मारलीस, द्वारकेच्या राणा लवकरी या. आणि म्हणून मी इथे असताना मला पुन्हा द्वारकेला जावं लागलं आणि द्वारकेवरून यावं लागलं. विचार कर, एवढ्या कमी वेळात मी आलोय आणि एवढ्या कमी वेळात तुझं वस्त्रावरण हरलेलं आहे, थांबवलेलं आहे, तरी तूच मला प्रश्न विचारते यायला उशीर का केला. आणि आजही बौद्धिक पातळीवरती जर आम्ही गेलो तर भगवान श्रीकृष्णांनी फक्त 2 प्रश्न त्या सभेमध्ये उपस्थित केले होते ज्याच्यामुळे द्रौपदीचं वस्त्रहरण थांबलं होतं. भगवान श्रीकृष्णांनी पहिला प्रश्न हा केला होता की जर, याकडून मी आयुष्याच्या तत्वज्ञानावरती येतोय, फक्त पौराणिक कथा सांगत नाहीये, पुराणातील वांगी पुराणात नाहीये, आजही आम्हाला जगण्याचं समानतेचं तत्व घ्यायचं असेल तर आध्यात्मिक साहित्याशिवाय पर्याय नाही, संत वाणीशिवाय पर्याय नाही, धर्मग्रंथ वाचावे लागतील. पुराणातील वांगी म्हणून फक्त पुराणात नाहीये, तर ज्ञानेश्वर माऊलींना 750 पावणे 800 वर्ष झाली तरी त्यांचा जय जयकार का केला जातोय. तुकाराम महाराजांच्या नावाने देहाबद विसरून तल्लीन होऊन आषाढी कार्तिकी वारीला लाखो वारकरी का नाचत आहेत. आजही त्या अभंग, आजही त्या ओव्या, आजही ते श्लोक मानवी मनाला शांत का करत आहेत. माझं मन सगळ्यात मोठं शांत झालेलं आहे. सरांनी सांगितलं की दरवर्षी तुमच्याकडे जागतिक महिला दिनाच्या वेळी वेगळा कार्यक्रम असायचा. एक पुरुष डॉक्टर, एक महिला डॉक्टर बोलवले जायचे. पुरुष डॉक्टर आपल्या सगळ्या मुलांना मार्गदर्शन करायचे, महिला डॉक्टर महिलांना मार्गदर्शन करायचे. पण आज माझ्यासारख्या शब्दाच्या डॉक्टरला बोलवलं आणि जिथे सगळे तुम्ही एकत्र बसलेला आहात. माझ्या दृष्टीने एक गोष्ट सांगतो की आज एक अहवाल असा आलेला आहे की जगामध्ये 30% माणसं ही शरीराने आजारी होतात आणि 70% माणसं ही मनाने आजारी पडलेली आहे. शरीराचा उपचार तर तुम्ही कराल, मनाच्या उपचारांचं काय. मनाच्या उपचारासाठी हे सगळं वाचावं लागेल, शिक्षकांचं मार्गदर्शन घ्यावं लागेल. अहो एखादा डॉक्टर चुकीचा बनला तर काही नुकसान होत नाही, 100-200 माणसं मारेल, त्याच्या पलीकडे काय होणार आहे. एक इंजिनियर चुकीचा बनला, काही नुकसान होत नाही, 2-4 पूल पाडेल, 10-15-20 माणसं मरतील, तशी माणसं मरतायत, काय जास्त नुकसान होणार आहे. पण आज मी तुम्हाला शिक्षकांसमोर सांगतो, एक शिक्षक जर चुकीचा घडला तर एका पिढीचं नुकसान होणार आहे. आणि तुम्ही ते सगळे आहात ज्यांच्या पिढीला आकार देताय, म्हणून तुम्हाला वंदन करावं तितकं कमी आहे. आज या संकुलाच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना, प्रत्येक शिक्षकानं ती जबाबदारी पार पाडलेली आहे तुम्हाला आकार देण्याचं. इतकं सुंदर संकुल आहे. मैदान आणि शाळा फक्त देखणी असून चालत नाहीये, तिथे ज्ञानार्जन करणारे शिक्षक सुद्धा तितके जबाबदार असावे लागतात. आणि म्हणून शिक्षणाचं बाजारीकरण होत असताना मला माझ्या मनावरती निरीक्षण करावं लागेल. काही दिवसापूर्वी अमेरिकेमध्ये एक प्रयोग करण्यात आला. विज्ञानाकडे पण आपण वळूयात. एक प्रयोग आपल्याला जो प्रात्यक्षिक करण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा भगवद्गीतेतून विज्ञानाकडे मी तुम्हाला घेऊन येतोय. अमेरिकेमध्ये असा प्रयोग करण्यात आला की एका उंदराला फुलांचा वास दिला जायचा आणि त्या उंदराला फुलाचा वास दिला, त्या उंदराने फुलाचा वास घेतला
की एक थोडासा विजेचा करंट त्याला दिला जायचा. आता जसा त्या उंदराला करंट बसायचा, सुरुवातीला कळलं नाही, फुलाचा वास आधी चांगला येतोय, उंदीर ते वास घेण्यात मग्न असायचं, पण नंतर करंट दिला जायचा. दुसऱ्यांदा असं झालं, तिसऱ्यांदा असं झालं, चौथ्यांदा असं झालं, आणि मग उंदराच्या लक्षात गोष्ट आली की फुलांचा वास आला की मला करंट बसणार आहे. अवस्था अशी झाली त्या उंदराची की त्या उंदराला फुलाचा वास दिला की ते उंदीर आता घाबरायला लागलं, टणटण उडायला लागला, कारण त्याच्या मनावरती ती भीती कोरल्या गेली की आता फुलांचा वास आला म्हणजे मला करंट बसणार. कालांतराने फक्त फुलाचाच वास दिला जायचा, करंट द्यायचं बंद केलं, तरी पण जेव्हा जेव्हा फुलांचा वास आला की ते उंदीर मात्र टणटण उडायला लागायचं. अमेरिकेतला हा प्रयोग. कालांतराने फुलांचाही वास देणं बंद केलं, करंट देणंही बंद केलं, आणि ती महिला फिमेल उंदीर ती जेव्हा आपल्या पिलांना जन्म देते, याच्यामध्ये बराच काळ जातोय. एक उंदीर जेव्हा आपल्या पिलांना जन्म देते, त्या छोट्या छोट्या पिलांना जन्मल्यानंतर जेव्हा त्याच फुलांचा वास दिला तर ती पिलं पण टणटण टणटण उडायला लागली. हा अमेरिकेतला प्रयोग सिद्ध करतोय की तुमच्या माझ्यावरती जे संस्कार होतात ते फक्त आजचे नाहीये, ते पिढ्याने पिढ्याचे. त्याच्यासाठी सावित्रीमाईने संघर्ष केला, त्याच्यासाठी जिजाऊंनी संघर्ष केला, त्याच्यासाठी रमाईने संघर्ष केला, त्याच्यासाठी पुण्यश्लोका अहिल्यादेवीने संघर्ष केला, झाशीच्या राणीने संघर्ष केला, कल्पना चावलाने संघर्ष केला. हे सगळं मला मान्य आहे, पण ती भीती हळूहळू माझ्यावरती कोणते संस्कार होत आहेत याची गोष्ट मला घेतली पाहिजे. भगवान श्रीकृष्णांनी तोच प्रश्न त्या सभेमध्ये जेव्हा कौरवांना केला होता उपस्थित, की जर उदाहरणार्थ सगळे पांडव आपला द्यूत म्हणजे खेळ हारले होते, तर जे स्वतः हरले त्यांना एका पत्नीला डावाला लावण्याचा अधिकार उरतो का? जे स्वतःच हरलेले आहेत ते दुसऱ्यांना कशा डावाला लावू शकतील? आणि दुसरा प्रश्न भगवान श्रीकृष्णांनी विचारला होता की जर पांडव हरले आहेत आणि ते आता तुमचे प्रजा झालेले आहेत, तुम्ही राजा झालेले आहात, तर तुमच्यासारख्या राजाला एका प्रजेचे अशा पद्धतीने महिलेचे हाल करणं शोभा देतं का? बस या दोन प्रश्नांवरती सभा शांत झाली, वस्त्रहरण थांबलं. आजची आमची जी ही स्त्री आहे, चौका चौकामध्ये, शहरामध्ये, वाड्या वस्त्यांमध्ये जर कोणी अशी घटना करत असेल तर या घटना, या शत्रू यांना तुम्ही तर ओळखलंच पाहिजे. आपण अशा पद्धतीने एक दुधारी तलवार म्हणून समाजामध्ये राहूया की कोणाची वाकडी नजर बघण्याची आमच्याकडे हिंमत राहणार नाहीये. आम्ही अशा पद्धतीची आमची देहबोली ठेवूयात, आम्ही अशा पद्धतीचं आमचं बोलणं ठेवूयात, आम्ही आमच्या अशा पद्धतीचा करारीपणा समाजामध्ये प्रस्थापित करूयात की जेणेकरून कोणाची नजर होणार नाही. सगळेच दत्ता गाडे नसतील, पण आजही दत्ता गाडेसारखी वैचारिक एक विकृती दिवाळखोर व्यक्ती जर आमच्या आजूबाजूला असतील तर ते प्रत्येक वेळी वेगळ्या नावाने असणार आहेत, ते आम्हाला ओळखाव्या लागणार आहेत. आज वर्तमानपत्रामध्ये परकीय देशातल्या सोडा, पण आपल्याच गावामध्ये, आपल्याच नात्यांमध्ये काळिंबा फासणाऱ्या सुद्धा गोष्टी अत्याचाराच्या, अन्यायाच्या आमच्या सभोवताली घडत आहेत. एकीकडे आपण विज्ञानाचे कुठेतरी गोडवे गातोय, एकीकडे जगाचा चेहरा मोरा बदललाय, पण आतून एक कुजलेलं दुखणं सुद्धा आपल्याला घेऊन पुढे जावं लागतंय. आणि म्हणून प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा आहे, प्रत्येकाचा विचार हा वेगळा आहे. गाडी एकच असते, यष्टीत सगळे बसतात, 55 जण यष्टीत बसतात. गाडी प्रत्येकासाठी एकच असते, तरी प्रत्येकाचा प्रवास वेगवेगळा असतो. गाडीमध्ये बसून कोणी कदाचित पिक्चरचा विचार करेल, कोणी अभ्यासाचा विचार करेल, कोणी आजाराचा विचार करेल, कोणी गोळ्यांचा विचार करेल, कोणी शेतीचा विचार करेल, कोणी व्यवसायाचा विचार करते, कोणी पैशाचा विचार करते, कोणी खेळण्याचा विचार करते. जसं एका गाडीमध्ये बसलेले 55 प्रवासी, गाडी एक आहे पण प्रवास वेगवेगळा आहे, तसंच आपल्या तुमच्यासाठी जीवन एक आहे, समाज एक आहे, पण प्रत्येकाचं जगणं मात्र वेगळं आहे. आणि हे जगणं जर तुम्हाला आणि मला समृद्ध करायचं असेल, जे जगणं पुन्हा मला भेटणार नाहीये, माणसाच्या आयुष्याचे जन्म आणि मृत्यू याच्यामधला सगळा अधिकार, सगळा विवेक ईश्वराने तुम्हाला दिलेला आहे. त्याच्यामध्ये परमेश्वर कधीच इंटरफेअर करत नाहीये. परंतु या जगण्याची सुंदर व्यथा नाही, रडगाणं नाही, जर जीवनाची गाथा बनवायची असेल
तर तुम्हाला जगणं समजून घ्यावं लागेल. आणि म्हणून जागतिक महिला दिन साजरा करत असताना एक गोष्ट तुम्ही आणि मी फार लक्षात घेणं गरजेचं आहे की समाजामधली जी सध्याची परिस्थिती बदलते, नवीन आव्हान येत आहेत. गेल्या 5 वर्षातली पण जर परिस्थिती बघितली, 2020 ते 2025 कोविड आपण पाहिला, कोविड नंतरची परिस्थिती आपण पाहिली, 2020 ते 15 एक फार मोठं ट्रान्सफॉर्मेशन आपण पाहिलेलं आहे. 2010 नंतर टेक्नॉलॉजी चेंजेस आपण पाहिलेले आहेत. AI सारखी टेक्नॉलॉजी आपल्या आजूबाजूला आलेली आहे जी माणसांच्या बुद्धीसारखं काम करते. पूर्वी आम्हाला 10 पुस्तकं वाचावे लागायचे आमच्यासारख्या वक्त्यांना, त्यावेळी आमच्याकडे 2 पानांचा काहीतरी मुद्दे तयार व्हायचे. आज AI ला एक प्रॉम्प्ट, एक कमांड दिली तर 10 तासाचं काय 100 पानांचं पुस्तक सुद्धा ते अवघ्या 5 सेकंदात लिहून देत आहे. पण हे वापरायचं कशासाठी? तलवारीने तुकडे करता येतात, पण त्या तलवारीने शत्रूचा घात करायचा की त्या तलवार स्वतःच्याच पायावरती मारून घ्यायची. तलवारीला कधीच कळत नाहीये की हा स्वतःचा पाय आहे की शत्रूचा पाय आहे. तलवार घाव शत्रूवरतीही करते आणि तलवार घाव चालवणाऱ्यावरती पण करू शकते. आणि म्हणून आपण आता मर्दानी खेळ पाहिले, ती तलवार ते दांडपट्टा सगळं फिरवत असताना स्वतःचं रक्षण करणं फार गरजेचं आहे. या सगळ्या AI असेल, टेक्नॉलॉजी असेल, या सगळ्यांसोबत खेळा, पण हे सगळं खेळताना तुमच्या आयुष्याचा खेळ होऊन देऊ नका. आयुष्याचा जर खेळ झाला तर या तंत्रज्ञानाच्या, या विज्ञानाच्या कुठेतरी एका प्रवाहामध्ये तुम्ही कुठे वाहून जाल कळणार नाहीये. म्हणून आजही तुम्हाला तंत्रज्ञान किती शिकवत असेल तरी पुस्तकांसोबत तुम्हाला नाळ जोडून ठेवावी लागेल. ज्यांना वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस मिळालेले त्यांचं मी अभिनंदन करतो. बक्षीस जे काही अमाऊंट मिळाली असेल, 250 असेल, 500 असेल, 1000 असेल, 1ली पासून 12वी पर्यंत माझ्या घरच्यांनी कधीही मला 1 रुपयाचा खर्च केला नाहीये, कारण वक्तृत्व स्पर्धेची किमान 15 दिवसाला एक त्या काळी 500-700 रुपयाचं बक्षीस मिळायचं आणि त्यावेळी खर्चही शिक्षणाचा काहीच नव्हता. मला एका व्यक्तीने सांगितलं, नातेपुते गाव, योगायोगानं शब्द प्रभू, आणि ज्यांनी उभ्या महाराष्ट्रामध्ये व्याख्यानाला एक वेगळी ओळख दिली आणि जे सगळ्या शिक्षकांसाठी वंदनीय आहेत असे प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांच्या सुद्धा सानिध्यामध्ये राहण्याचा मला एक योग आला. कारण ते फलटणला बुधोजी हायस्कूलला होते, तिथून अगदी 30 किलोमीटर वरती माझं गाव. एक दिवशी त्यांनी मला प्रश्न विचारला की या वक्तृत्वाच्या जे काही पारितोषिकं मिळाली याचं तू करतो काय? मी म्हटलं काही नाही, भविष्यासाठी सेव्हिंग करतो. म्हणे नाही, याची पुस्तकं घ्यायला शिक, वाचायला शिक. आणि सुदैवाने तुम्हाला सांगतो की आज असे संस्कार माझ्यावरती मिळाले ज्याच्यामुळे कदाचित माझं छोटं घर आहे, पण माझ्या छोट्या घरामध्ये आजही 3500 पुस्तकं आहेत. आणि 3500 पुस्तकांच्या पलीकडे जाऊन सांगतो की आजकाल किंडल आलेलं आहे, तुम्हाला लायब्ररी पण ठेवायची गरज नाही. किंडल वरती ई-बुक आलेले आहेत. जगातली 4 कोटी पुस्तकं अमेझॉन किंडल 129 रुपयाच्या मेंबरशिप मध्ये मिळतात, जी अतिशय वाचायला तुम्हाला जेव्हा वाचायचे तेव्हा वाचा. जग इतकं मुठीमध्ये आल्यासारखं वाटतंय, फक्त ही मूठ आवडताना माझं जगणं हिरावून जाऊ द्या. मला माझ्या जगण्याची वाट ठरवावी लागेल, मला माझं ध्येय ठरवावं लागेल. तुम्ही 8वीत आहात, 9वीत आहात, 10वीत काय करायचं, 11वीत कोणती साईड घ्यायची, तुम्हाला ग्रॅज्युएशन कोणत्या साईड मधून करायचंय, तुम्हाला आयुष्यात काय बनायचंय हे ठरवावं लागेल. त्याच्यासाठी संघर्ष करायचा असेल, संघर्ष करावा लागेल. बाकीच्यांना जमलं नाही म्हणून तुम्हाला शांत बसून जमणार नाहीये. एखादी गाडी बघितल्यानंतर उघड्या डोळ्यांनी बघत राहा, उघड्या डोळ्यांनी बघत राहा की अशी गाडी मी सुद्धा खरेदी करू शकतो. जर एखाद्या चांगल्या गाडीकडे बघून उघड्या डोळ्यांनी बघत राहिला तर ते तुमचं कदाचित ध्येय असू शकतं. पण ती गाडी बघून फक्त वा गाडी किती छान म्हणून डोळे मिटाल तर ती स्वप्नांसारखी गाडी सुद्धा डोळ्यासमोर विरून जाईल. गाडी, बंगला ह्या सगळ्या गोष्टी टिकणाऱ्या नाहीत. पण आजही सांगतो, वैचारिक जे स्वातंत्र्य तुम्हाला शिकायला जे मिळेल, ज्ञानार्जनातून मिळेल, जे तुमची बौद्धिक तुमची मालमत्ता आहे, ते जगाच्या पाठीवरती कोणीही तुमच्याकडून हिरावून घेऊ शकणार नाही. आणि म्हणून आपण मानव आहोत, माणसासारखा जगण्याचा प्रयत्न करूया. जनावरं तर कपडे सुद्धा घालत नाहीयेत, पण त्या जनावरांपेक्षा खालच्या स्तराला जाऊन जर आम्ही आमचं जगणं बेचिराट करत असेल आणि या समाजाला विध्वंस करत असेल तर माणूस म्हणून आमच्या जगण्यामध्ये कुठेतरी एक नकारात्मकता दिसणार आहे आणि आमचं जगणंही व्यर्थ असणार आहे. एक घटना पूर्वी कदाचित एक घटना गावामध्ये सुद्धा सगळ्यांना कळत नव्हती, पण आज एक चुकीची घटना एका मिनिटामध्ये जगाच्या पाठीवरती कळते. दत्ता गाडेसारखा व्यक्ती स्वारगेट मधून सकाळी गेला, दुपारपर्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्या टेलिव्हिजनवरती दत्ता गाडेचा फोटो आला होता.
काय वाटलं असेल आई वडिलांना? अभिमानाचा क्षण होता त्यांच्यासाठी की माझा मुलगा टेलिव्हिजनवरती आला. आणि फक्त टेलिव्हिजनवरती यायचं स्वप्न ठेवू नका. तुम्ही कशासाठी येताय? सुकर्म करून येतात की कुकर्म करून येतात? त्या आई वडिलांना आपल्या जगण्याचं व्यर्थ वाटलं असेल की आपण अशा औलादी जन्माला घातल्या ज्यांनी आमचं जगणं नरक करून टाकलेलं आहे. अरे ज्यांच्यामुळे तुम्हाला दुनिया बघायला मिळाली, त्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये जर कुठेतरी आनंदाश्रू बघायचे असतील, तुमच्याविषयीचा अभिमान बघायचा असेल, तर तुम्हाला तुमचं कार्य कर्तृत्व सिद्ध करावंच लागेल. स्वतःच्या पोटाला चिमटा काढत आपण शिकलो नाही पण माझी मुलं मला शिकलं पाहिजेत या भावनेने जर ते तुम्हाला शाळेमध्ये पाठवतायत, तर तुमच्या शाळेच्या दप्तराचं फक्त तुमच्या पाठीवरती ओझं नाहीये, तर त्यांच्या भावनाच्या आणि संस्कारांचं ओझं सुद्धा तुमच्या पाठीवरती आहे. याची सुद्धा तुम्हाला जाणीव असली पाहिजे. हे पुस्तक घडवताना फक्त मी मार्कांची रेस खेळली नाही पाहिजे, तर मला एक चांगला माणूस बनायचंय. माझं आयुष्य इतकं सुंदर बनवायचंय की जगाने माझ्या आयुष्याचे आणि माझ्या जगण्याचे दाखले दिले पाहिजेत. आणि आयुष्यातून जेव्हा मी एक्झिट घेईल ना, तेव्हा लोकांच्या टाळ्या पडत राहिल्या पाहिजेत. असं जगणं जर बनवायचं असेल तर महापुरुषांचा अनुभव घ्यावा लागेल, महापुरुषांच्या कथा वाचाव्या लागेल, ज्ञानेश्वर माऊलींची ओवी ऐकावी लागेल, भगवद्गीतेचं तत्वज्ञान वाचावं लागेल. परीक्षा आहे मान्य, अभ्यास करा, पण जगण्याच्या अभ्यासामध्ये जर कच्चं राहायचं नसेल तर आजही हरिपाठ वाचावा लागेल, मनाचे श्लोक वाचावे लागतील. मनाच्या श्लोकामध्ये कशाला गायडन्स केलेला आहे? मनाला तर गायडन्स केलेला रामदास स्वामींनी. आणि म्हणून या तुम्ही आहात, आपण आहोत, सगळे एका गाडीमधून प्रवास करतोय. या जगण्याची गाडी चालू आहे, श्वासांची गाडी चालू आहे. या गाडीमध्ये कोणाचा कधी शेवटचा मुक्कामाचं ठिकाण येईल माहित नाही. कोणता प्रवासी गाडीतून कधी उतरेल माहित नाही. कोणता प्रवासी सोबत काय ओझं घेऊन आलाय माहित नाही. कोणता प्रवासी काय विचार घेऊन प्रवास करतोय माहित नाही. प्रत्येक प्रवाशाला सावरायचं काम करा. आणि इतर प्रवाशांना जर सावरायचं असेल तर तुम्हाला अगोदर स्वतःला सावरावं लागेल. जो स्वतः खंबीरपणाने उभा असतो तो इतरांना आधार देऊ शकतो. जो स्वतः सावरू शकतो तो इतरांना हात देऊ शकतो. आणि म्हणून जाता जाता एक छोटी गोष्ट शांताबाई शेळकेंची सांगेल मी आणि आपल्या वाणीला विराम देईल. शांताबाई शेळकेंनी एक सुंदर कथा सांगितलेली आहे. मला सरांनी सांगितलं आलेलं की ते आदरणीय स्वर्गवासी अपर्णा तीर्थंकर मॅडम देखील येऊन गेलेल्या आहेत. सोलापूरच्याच होत्या त्या. अतिशय महिलांना ज्यांनी सुंदर उत्कृष्ट केलेलं, त्यांच्याकडूनच ऐकलेली शांताबाई शेळकेंची गोष्ट आहे, ती सांगेल आणि आपल्या वाणीला विराम देईल. एक सर्वसाधारण स्त्री आणि एक श्रीमंत स्त्री बसलेली असते. दोघींचा संवाद चाललेला असतो. सर्वसाधारण स्त्री आपल्या श्रीमंत स्त्रीला प्रश्न विचारते, म्हणजे ताई तुमच्या गळ्यातला दागिना जो आहे तो सोन्याचा आहे का? श्रीमंत स्त्री म्हणते नाही हो, हा सोन्याचा दागिना नाहीये, हे फक्त लाखेचे मणी आहे, याला सोन्याचं पाणी चढवलंय. सर्वसाधारण स्त्री म्हणते तरी म्हटलं बाई आजकालच्या काळात एवढा मोठा सोन्याचा दागिना करणं कसं शक्य? सोनं 85,000वरती गेलं. सर्वसाधारण स्त्री उठून निघून जाते. त्याच श्रीमंत स्त्रीची तरुण मुलगी नाचत नाचत खाली येते आणि आपल्या आईला म्हणते, आई लहानपणापासून तूच आम्हाला संस्कार दिले, सगळ्यांशी खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाहीये, आणि चक्क आमच्या समोर तू आज खोटं बोललीस. अगं त्या काकूंनी तुला प्रश्न विचारला होता की तुझ्या गळ्यातील दागिना सोन्याचा आहे का? तू सांगू शकत होती हा 10 तोळ्याचा आहे, हा 7 लाख रुपयाचा आहे, आत्ताच दिवाळीला माझ्या नवऱ्याने मला गिफ्ट केलेलं आहे. हे सगळं सांगण्याऐवजी तू खोटं का बोललीस की हे लाखेचे मणी आहेत, त्याला सोन्याचं पाणी चढवलंय? राग व्यक्त करणारी तरुण मुलगी बघून आई म्हणते, बाळा शांत हो, मोठी झाली आहेस, आज न उद्या 2चे 4 हात करावे लागतील, परक्यांच्या घरी जावं लागेल, परकं घर सुद्धा आपलं करावं लागेल, इतरांचा जास्त आणि स्वतःचा कमी विचार करावा लागेल. सासरी जाणाऱ्या प्रत्येक मुलीला आई काही ना काही संसाराचा जीवनाचा मूलमंत्र देत असते. अरे बाळा, ज्या काकूंनी मला विचारलं तुमच्या गळ्यातला दागिना सोन्याचा आहे का, त्यांच्या गळ्यात सोन्याचा 1 फुटका मणी सुद्धा नव्हता. जर मी त्यांना सांगितलं असतं हा 10 तोळ्याचा आहे, 7 लाखाचा आहे, आत्ताच नवऱ्याने मला गिफ्ट केलाय, तर तिने स्वतःच्या संसाराला, स्वतःच्या नशिबाला, स्वतःच्या पतीला, स्वतःच्या परिस्थितीला दोष दिला असता. म्हणून बाळा लक्षात ठेव, दुसऱ्यांच्या समाधानासाठी स्वतःच्या सोन्याला लाख म्हणता आलं पाहिजे.
अरे सोनं जपण्यापेक्षा सोन्यासारखी माणसं जपायला शिकूया, कारण हृदयाच्या लॉकरमध्ये ठेवलेली माणसं कधीच चोरीला जात नाहीये. जगामध्ये तुम्ही किती पैसा कमवला, किती सोनं कमवलं, याचा कोणी दाखला घेणार नाहीये. रावणाची सोन्याची लंका होती, आज त्याच्या नावाने दिवा जाळणारा कोणी शिल्लक राहिलेला नाहीये. भगवान राम एका राजघराण्यामध्ये जन्माला आले, भगवान श्रीकृष्ण एका राजघराण्यामध्ये जन्माला आले, भगवान महावीर एका राजघराण्यामध्ये जन्माला आले, भगवान बुद्ध एका राजघराण्यामध्ये जन्माला आले. अरे सोन्याच्या महलामध्ये जन्माला येऊन जर त्यांना आयुष्यामध्ये काही सापडलं नव्हतं पैशांमधून, तर आम्हाला 2-4 एकरात काय सापडणार आहे. आणि म्हणून जगणं जर समृद्ध करायचं असेल तर एक तात्विक आणि मौलिक विचार करावा लागेल. तो मौलिक विचार घेऊन माझ्या जगण्याला देखणं करावं लागेल, विचारांचा पाया मजबूत बनवावा लागेल, जीवनाची तत्व ठरवावी लागतील. मला वाद चावून द्यायचं नाहीये, कोणी नाचलं घुमा म्हणेल आणि मी नाचणार नाहीये. परिस्थिती कितीही बिकट येऊ द्या, तुमच्या घरी तुमचे वडील काय करतात, कोण करतात माहित नाहीये, पण तेही संघर्ष जे काही करतायत, जगातला सर्वोत्कृष्ट अभिनेता हा तुमचा बाप आहे एवढं लक्षात ठेवा. जगाची सर्वोत्कृष्ट संरक्षण करणारी आणि आपल्या तुमच्या मायेपोटी तुमच्या सगळ्यात चांगल्या कल्पना करणारी आणि तुम्हाला संरक्षण करणारी तुमची आई आहे. इथून तुमचा प्रवास चालू होतोय आणि तुमच्या बालमनापासून किशोर वयापर्यंत जगण्याचे ज्यांनी कोरीव काम केले हे तुमचे सगळे शिक्षक आहेत. हे जोपर्यंत तुम्ही याचं भान ठेवणार नाहीये, जबाबदारी ज्या दिवशी कळेल मी कशातून घडलोय, मी कशातून बाहेर आलोय. एक विमलची पुडी फोडून स्टाईल मध्ये खायला आणि थुंकायला पुरुषार्थ लागत नाही. तुम्ही आज विमल खाऊन थुंका, आयुष्यातली जमाजतली नंतर लोक तुमच्या जगण्यावरती थुंकतील. पुरुषार्थ लागतो जेव्हा 4 व्यक्ती चुकीच्या काम करतात, तेव्हा त्या 4 व्यक्तीपासून स्वतःला बाजूला करणं खरा पुरुषार्थ आहे. 4 व्यक्ती जेव्हा टवाळखोरी करत असतील तेव्हा मी त्या टवाळखोरांपासून बाजूला जाऊन माझ्या ताईचं रक्षण करणं हा खरा पुरुषार्थ आहे. जेव्हा एखादा वाईट मार्गावरती जात असेल, तो माझाच मित्र आहे, त्याला गोड बोलून वेळ प्रसंगी सावरून एखादी झापड मारून त्याला जाग करणं आणि सन्मार्गावरती आणणं हा खरा पुरुषार्थ आहे. आणि म्हणून या पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देत असताना ज्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं, आपण सगळेजण या ठिकाणी शाळेचे मुख्याध्यापक कंवर सर, ज्यांचा एक सुंदर असा 32 वर्ष 8 महिन्याचा कार्यकाळ राहिलेला आहे, उपशिक्षकापासून अतिशय मुख्याध्यापकापर्यंत ज्यांचं उल्लेखनीय कार्य राहिलेलं आहे. या ठिकाणी उपमुख्याध्यापिका मॅडम देखील वाळवे मॅडम बसलेले आहेत. तसेच पर्यवेक्षिका ज्यांचा वाढदिवस, आज सगळे विद्यार्थी ज्यांचा वाढदिवस आहे सगळ्यांचा शुभेच्छा देतो. पर्यवेक्षिका त्यांच्यासोबत असणाऱ्या भालेराव मॅडम असतील, पाटे मॅडम असतील, शिंदे सर असतील, सगळेच विभागाचे शिक्षक असतील, तुम्ही सगळे विद्यार्थी असाल, तुम्ही सगळे पालक असाल. आयुष्यामध्ये मी वक्ता म्हणून मला जर एक गोष्ट लक्षात ठेवावी वाटते तर मलाही माझे मराठीचे शिक्षक, आज तुम्ही मराठी विषय शिकवलेला आहात आणि मराठीच्या शिक्षकांनी जेव्हा पाठीमागच्या महिन्यात आपण मराठी दिन साजरा केला जागतिक, विवा शिरवाडकर कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आणि त्यांची सगळ्यात सुंदर कविता जे शिक्षकांनी शिकवल्यानंतर मला पाठ करावीच वाटली नाहीये, ती आपोआप रुतत गेली आणि खोल झाली. कना ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी, थोडा बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणे आली गेली घट्यात राहून, माहेर वाशिन पोळी सारखी 4 भिंतीत नाचली, होतं नव्हतं सगळं नेलं बायको मात्र वाचली, चूल विजली भिंत खचली, चूल विजली भिंत खचली, आता लढतो आहे, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये थोडं पाणी ठेवतो आहे, खिशाकडे हात जातात थोडा लाजत उठला, पैसे नको सर थोडा एकटेपणा वाटला, अहो मोडून पडलाय संसार मोडला नाही कणा, मोडून पडलाय संसार पण मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. तुम्ही छत्रपतीचे मावळे आहात, जगण्याच्या कोणत्याही संघर्षाला घालू नका. कोणी तुमच्या जगण्यावरती वार करेल, कोणी तुमच्या विचारावरती वार करेल, कोणी तुमच्या अधिकारांवरती वार करेल, कोणी तुमच्या शिक्षणावरती वार करेल, कोणी तुमच्या एखाद्या कोणताही जो कदाचित तुमचा भाग आहे त्याच्यावरती त्याग करेल. स्वतःचं संरक्षण करायला शिका. तुम्ही सावित्रीच्या लेकी आहात,
तुम्ही रमाईच्या लेखी आहात, तुम्ही जिजाऊच्या लेखी आहात. पुन्हा एकदा सगळ्यांना जागतिक दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि ही जे काही आज भाषणांची अर्थ या ठिकाणी अलथोडे आहे, पुन्हा एकदा सगळे शिक्षक, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, पालक आणि तुम्हा सगळ्या गुणी विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करत पुन्हा एकदा म्हणूया, नाचग घुमा, नाचग घुमा. धन्यवाद. धन्यवाद सर. पुन्हा श्रीकृष्णासाठी अमृत म्हणून विषाचा घोट नाही घ्यायचा आहे. पुन्हा एकवचने रामासाठी काट्याकुट्याचा वनवासही नाही बघायचा आहे. पुन्हा पांडवांच्या आधाराने महाभारतही नाही घडवायचं आहे. कोणाला तरी सबल करण्यासाठी आपला म्हणून नाही घ्यायचंय. इतरांना बळ देण्याचं सामर्थ्य तुझ्यात असताना विरत विरत नाही जगायचंय. कारण हा प्रकाश जो तुझाच आणि तुलाच तेवत ठेवायचा आहे. असाच काहीसा संदेश आपण आमच्या विद्यार्थ्यांना दिला. आणि म्हणून आमचे हे विद्यार्थी आयुष्यभर हा विचार त्यांच्या डोक्यामध्ये तेवत ठेवतील अशीच खात्री विद्यार्थ्यांच्या वतीनं देतो. आणि आपले आणि उपस्थित सर्वांचेच आभार व्यक्त करण्याची विनंती करतो आमच्या पालक शिक्षक संघाचे सचिव आदरणीय नवले सरांना. आजच्या या महिला दिनाच्या निमित्ताने व्याख्याते म्हणून आदरणीय महेश राऊत सर आपण या ठिकाणी उपस्थित झाला. आमच्या विद्यार्थ्यांना प्रबोधन केलेलं आहे. मी विद्यामंदिराच्या वतीने आणि पालक शिक्षक संघाच्या वतीने आपले आभार मानतो. त्याचप्रमाणे विद्यामंदिराचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापिका, उपप्राचार्य, सर्व पर्यवेक्षक आणि शिक्षक पालक संघाचे सर्व उपाध्यक्ष, उपाध्यक्षा, सर्व कार्यकारिणी, माझे सर्व पालक शिक्षक संघाचे सर्व शिक्षक आणि त्याचप्रमाणे गुरुवारी रापस सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि सर्व लाडके विद्यार्थ्यांचं मी आभार मानतो. आणि आजचा कार्यक्रम संपलाय असं या ठिकाणी अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो.